या एक एक गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने बघू. तुमचं आधी स्वागत. जॉईन केल्याबद्दल आभार. इथं थोडासा कोल्हापूरमध्ये काय झालंय, आज पाऊस, वादळी पाऊस सुरू आहे, त्यामुळं नेटचा वगैरे इश्यू यायची शक्यता आहे. मीटिंग लिव्ह करू नका, तुम्ही कनेक्ट राहा जरी तसा काही हे झाला तर. बोल ना. तुमचे माईक जरासं प्लीज बंद ठेवायचे आहेत. आणि शेवटी आपण एक अर्धा तासाचा विषय आहे, तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. त्यानंतर तुम्ही बोलू शकता, ज्या काही शंका असतील ना तर त्या विचारता येतील. ऑप्शन्सकडे जाण्याआधी, ऑप्शन्स हा नंतरचा पार्ट झाला. मुळात शेअर मार्केट बद्दलचं एक अट्रॅक्शन आहे, कारण इथं काही चमत्कार होतात. रात्रीत करोडपती, अब्जाधीश व्हायचे चान्सेस इथं मिळू शकतात. तर अशा ह्याने इथं येणं होतं बऱ्याच जणांचं. पहिला इम्प्रेशन जे म्हणतात ना या मार्केटचं. आवाज आवाज आवाज, एक सेकंद. आवाज आवाज आहे का सगळ्यांसाठी? ओके. हॅलो. तर आवाज आहे क्लिअर. ओके ओके. नाही, मेसेज केलं बऱ्याच जणांनी म्हणून म्हटलं. मग ठीक आहे, थँक्यू. तर कॅश सेगमेंट आहे इथं. जी पहिली ओळख होती आपली, की बऱ्याचशा 8-10 हजार ॲसेट्स आहेत, त्यांच्या शेअर्समध्ये तुम्हाला काम करता येतं. ॲज अ इन्व्हेस्टर म्हणजे लॉंग टर्मसाठी काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि मग म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, SIP अशा सगळ्या माध्यमातून ह्या सेक्टरमध्ये पैसे कलेक्ट केले जातात. आणि मग तुमची खरेदीचा दर आणि त्यात झालेली वाढ हा तुमचा प्रॉफिट असू शकतो. तुम्ही तो शेअर विकत घेताना ज्या काही रकमेला विकत घेतलाय तर तो पूर्ण तुमच्या मालकीचा राहतो. तुम्ही पुढच्या तासात त्याची विक्री करू शकता किंवा पुढच्या पिढीसाठी ठेवू शकता. विक्री करणं हा तुमचा स्वतःचा डिसिजन राहतो. आणि मग त्यात झालेली वाढ तुमची राहू शकते. समजा आजच्या सारखं आता युद्धामुळे बऱ्याचशा मार्केटमध्ये तुम्हाला दिसते की 1,500-2,000 पॉईंटनी मार्केट खाली आलं, दर उतरले, तुम्ही होल्ड ठेवू शकता. तुम्ही परत त्याच्यामध्ये ऍड ऑन करू शकता. तर ह्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला या सेक्टरमध्ये आहेत. आणि मग वाट बघून मिळालेला त्या 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 ऍसेटमध्ये तुमच्या झालेली वाढ किंवा त्या रकमेमध्ये झालेली वाढ ही तुमचा प्रॉफिट असू शकतो. इथं मुळात इन्व्हेस्टर मेंटॅलिटी चालते, त्यामुळे भांडवल जास्त लागतं. वाट बघण्याची तयारी पाहिजे. आणि अभ्यास तर नक्कीच पाहिजे, की मग आपण नेमकं कुठल्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतोय, काय करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणाने जर नियमात राहिला तर इथेही तुम्हाला फार चांगले प्रॉफिट मिळतात. फक्त स्लो मुव्हिंग मार्केट आहे. फ्युचर्स हा त्यानंतरचा पार्ट आला. इथं तुम्हाला कॅश सेगमेंटमध्ये जसा एक सिंगल शेअर विकत घेता येतो, तसंच त्याच्या फ्युचरमध्ये आल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी लॉट साईज वर काम करायला लागतं. फ्युचर सेगमेंटचा फायदा असा आहे की मार्केट वाढताना तुम्ही केलेली खरेदी तुम्हाला प्रॉफिट देऊन जाते तुमच्या अभ्यासानुसार. आणि मार्केट पडत असताना सुद्धा तुम्ही त्या सेक्टरमध्ये आधी प्रेडिक्ट करू शकता की हा XYZ ॲसेट आता 40 रुपयाची आहे, तर त्याची व्हॅल्यू पुढच्या 2 दिवसात, 4 दिवसात, 4 महिन्यांनी 20 रुपये होऊ शकते. आणि मग ती तुमची केलेली बार्गेनिंग ही तुम्हाला प्रॉफिट देऊ शकते. म्हणजेच मार्केटच्या दोन्ही मोडमध्ये तुम्हाला काम करता येतं. त्यामुळे ट्रेडर्सचा आवडता एरिया आहे फ्युचर्स. कंपल्शन असतं इथं लॉट साईजचं. आणि हे कॉन्ट्रॅक्ट्स असतात, त्यामुळे तुम्हाला त्या लिमिटमध्ये हे व्यवहार संपवायला लागतात. आणि मेजरली इक्विटीचे जेवढे काही फ्युचर्स आहेत त्याचे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ना ते मंथली आहेत. आपल्याकडे आणखी एक पॅरलल एक्सचेंज चालतं, मल्टी कमोडिटी एक्सचेंज. इथं तुम्हाला इंटरनॅशनल कमोडिटीजमध्ये काम करता येतं, ज्यामध्ये गोल्ड आहे, सिल्वर आहे, एनर्जी सेगमेंट आहे, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस सारखा. शिवाय बेस मेटल्स आहेत ज्यामध्ये झिंक, लीड, अल्युमिनियम, कॉपर, निकेल या सगळ्या गोष्टी येतात. आता डायमंड आहे, ब्रास आहे.
तर गोल्ड सिल्वर 3-3 महिन्याच्या एक्सपायरीमध्ये असतात. बाकी सगळ्या कमोडिटीज तुम्हाला इथं मंथली एक्सपायरीमध्ये. इथंही तुम्हाला ॲज अ ट्रेडर काम करता येतं. फार चांगलं मार्केट आहे, इंटरनॅशनल व्हॉल्यूम राहतो. आणि आपला जो टाइम आहे सकाळी 9 ते रात्री 12, हा 11:30-11:30 पर्यंत राहतो. तर हा त्या मार्केटचा टाइम राहतो. इन बिटवीन 1:30ला युरोप आपल्या बरोबर जॉईन होतो, तो रात्री 9:30 पर्यंत असतो. आणि संध्याकाळी 7-8 वाजता US मार्केट जॉईन होतं, ते पहाटे 3ला बंद करतं. म्हणजे ओव्हरऑल एक मोठा पॅच आपल्याकडे इंडियन मार्केटमध्ये आहे. त्यामुळे काम करणाऱ्यांचा इंटरेस्ट सुद्धा आपल्या टाइमवर फार आहे. तर या सेगमेंटमध्येही फार चांगलं काम करता येतं. लिक्विडिटी चांगली आहे, व्हॉल्यूम चांगला राहतो. त्यामुळं दरात ज्या काही उलाढाली होतात तर त्या चांगल्या व्हायचे चान्सेस राहतात. इथं लागणारं जे मार्जिन म्हणजे किमान बजेट आपल्या अकाउंटवर असायला लागतं ना, ते हाय झाल्यात मागच्या पॅन्डेमिक नंतर ना. जो क्रूड ऑइल 3-5 हजार रुपयात तुम्हाला 100 बॅरलची खरेदी विक्री इंट्राडे सारख्या टाइम फ्रेमवर किंवा एक्सपायरीज मध्ये तुम्हाला एक 12-15 हजार रुपयात ज्या गोष्टी करता येत होत्या, स्पेक्युलेट करता येत होतं, तर त्या गोष्टी आता बंद झाल्यात. आणि किमान 3-4-5 लाख 7 लाख अशी बजेट लागतात. तर त्यामुळं हा एक अट्रॅक्शनचा विषय राहिलाय की ऑप्शन्स अजून जसे होते तसेच आहेत. ऑप्शन्समध्ये तुम्हाला अजूनही 15-15 हजार, 20,000, 30,000 सुरुवात करता येते. आणि कम्पॅरेटिव्ह प्रॉफिट आहे ना, तर तो ह्या दोन्ही मार्केटपेक्षा जास्त मिळवत आहेत. पण कधी? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर, म्हणजे किमान त्या गोष्टी बेसिक्स पासून. म्हणजे आज तर आपण फक्त त्याची सुरुवातच बघतोय, एबीसीडी 12 जी ऑप्शनची आहे ना, की ऑप्शन्स म्हणजे काय नेमकं, त्याचे प्रीमियम कसे चालतात, कॉल आणि पुट हा काय प्रकार आहे, टाइम डिके कसा होतो, ग्रोथ रेट प्रमाणे प्रत्येक प्रीमियम वेगवेगळ्या रेटनी ॲव्हरेजनी चालतं, तर ते तसं का होत असेल. आणि याच्यात काम करायचं असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे आणि काय गोष्टी अवॉइड करायला पाहिजे, तर त्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने बघू. आणि मग तुमच्या प्रश्नांची सगळी जी काही असतील ती उत्तरं. शिवाय आपला एक वर्कशॉप असतो, त्याच्यासाठी हा वेबिनारचं आयोजन होतं आज. आणि मग उद्या शनिवार, रविवार, सोमवार अशी आपल्या बॅचेस असतात. गेली 3-3.5 वर्ष हे सुरूच आहे कंटिन्यू. महिन्यातून 2-3 तर असतात. तर त्याच्याबद्दलची सगळी डिटेल माहिती तुम्हाला मी त्यानंतर देतो. तर ऑप्शन्स हे इन्शुरन्सचे प्रीमियम आहेत. जसं आपल्या मार्केटमध्ये आपली घर, गाडी कशाचं किंवा फिजिकली आपला स्वतःचा सुद्धा मेडिक्लेम वगैरे या गोष्टी आहेत. समजा माझ्याकडे गाडी आहे, 10 लाख रुपये किंमत आहे त्याची. आणि मी काय करतो, एखाद्या इन्शुरन्स कंपनीकडे जाऊन प्रीमियम विकत घेतो. म्हणजे ती कंपनी या गाडीची व्हॅल्युएशन करते आणि त्याच्या अगेन्स्ट मला त्यांच्या जबाबदारीने प्रीमियम सांगते की तुम्ही 7,000 रुपये भरू शकता. 7,000 प्रीमियम म्हणजे त्याला 1 वर्षाची मुदत असेल. 1 वर्षापर्यंत त्या प्रीमियम पोटी ही जी कंपनी आहे ती माझ्या गाडीच्या पूर्ण नुकसानाची जबाबदारी घेते. म्हणजे समजा गाडीला ऍक्सिडेंट झाला, काय झालं, नुकसान झालं, तर ह्या प्रीमियममुळं ही कंपनी मला ते नुकसानची भरपाई देऊ शकते. इथंही अशाच इन्व्हेस्टमेंट होतात. मग तुमची कॅश सेगमेंटमध्ये असेल किंवा फ्युचरमध्ये असेल, तर त्याची नुकसान भरपाईची काही व्यवस्था आहे का, तर समजून घ्यायलाही आणि वापरायलाही तसं सेगमेंट हे दी बेस्ट आहे. इथं 2 प्रकारचे प्रीमियम मिळतात तुम्हाला, कॉल आणि पुट नावावर. आणि एक्सचेंजनी काय केलंय की ही ॲसेट असू दे नसू दे तुमच्याकडे, म्हणजे गाडी असू दे नसू दे, तुम्ही ते प्रीमियम डिरेक्टली विकत घेऊन प्रीमियम मधली वाढ किंवा घट ॲज अ प्रॉफिट मिळवू शकता. आणि मग इथं 2 प्रकारची लोक काम करतात. एक इन्शुरन्स कंपनीसारखी काम करणारे आहेत, म्हणजे ती प्रीमियम विकतात. आणि क्लायंट सारखी काम करणारे लोक आहेत, ज्यांना बाहेर म्हटलं जातं, ती प्रीमियम विकत घेतात. ह्या दोघांनाही ती ती ऍसेट, ज्या काही रिलेटेड ऍसेटचा तो प्रीमियम आहे, तर ती ऍक्च्युली त्याचा फ्युचर खरेदी आणि विक्री करण्याची करण्या इतपत हक्क या प्रीमियमच्या होल्डरना पण दिला जातो. मग जे विकतात त्यांना रायटर किंवा सेलर म्हटलं जातं, आणि जे ऑप्शन बाईंग करतात त्यांना बायर म्हटलं जातं इथल्या भाषेत. तर 2 प्रकारचे प्रीमियम आहेत, कॉल आणि पुट. सीई कॉल युरोपियन म्हणून शॉर्टकटमध्ये सीई किंवा पुट युरोपियन म्हणून पीई म्हटलं जातं. आता हे शिकायसाठी बेस्ट उदाहरण आहे आपल्या निफ्टीचं. आता निफ्टी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. निफ्टी हा ॲव्हरेज इंडेक्स आहे आपल्या मार्केटमधल्या टॉप 25 परफॉर्मर कंपनीचा, म्हणजे ज्या काही असेट्स आहेत त्यांचा ॲव्हरेजचा इंडेक्स आहे. तसंच बँकेचाही आहे, बँक निफ्टी 15 बँकांचा, फिनकॅपचा आहे, सेन्सेक्सचा इंडेक्स आहे.
तर ह्या निफ्टीचा फ्युचर ही ट्रेडिंगला आहे. जो तुम्ही वर वाढताना खरेदी करून प्रॉफिट कमवू शकता, खाली पडताना विक्री करून प्रॉफिट कमवू शकता. महिन्याच्या एक्सपायरीमध्ये तुम्हाला हे काम करता येतं, मंथली एक्सपायरीमध्ये या गोष्टी चालतात. तर समजा आपल्यापैकी एखाद्याचा हा फ्युचर बाय आहे. मार्केट आपल्याला वाटते की जसं काल चांगली उसळी मारून वर आलं होतं, तसं वाटते की पुढच्या महिन्याभरात किंवा पुढच्या एक्सपायरीपर्यंत एक 500-800 पॉईंटनी वर जाईल, म्हणून आपण खरेदी केली आहे फ्युचर. आणि एकीकडे भीती आहे की पुन्हा युद्धाचा भडका उडला तर मार्केट पुन्हा पडू शकतं, जसं आज पुन्हा तो मार्ग पकडलाय तसं. तर होणाऱ्या नुकसानीपासून वाचायचं कसं? तर अशा लोकांना हुशारीने हे प्रीमियम वापरता येतात. म्हणजे निफ्टी खरेदीसाठी फ्युचरला मला साधारण लाख सव्वा लाख रुपये भांडवल लागतं. मी ते इन्व्हेस्ट केलंय समजा, आणि मग मला हा धोका नको आहे, मार्केट पडलं तर नुकसान घ्यायचं नाही, तर मग मी काय करेन की यातला एक पुट विकत घेईन. पुट का विकत घेईन? तर मार्केट पडत असताना हे पुटचे प्रीमियम वाढतात. आणि मग समजा मी तो प्रीमियम विकत घेतलाय 8,000 10,000ला आणि त्याची किंमत वाढली, तर इथं होणारं नुकसान मला टाळता येऊ शकतं पॅरलली. निफ्टीचा मी सेलर आहे, समजा माझा पुढचा अभ्यास आहे की आणखी 1,000 पॉईंटनी मार्केट खाली पडेल म्हणून मी विकला आहे निफ्टीचा फ्युचर. आणि आता मला एक भीती आहे की अचानक युद्ध थांबलं आणि तर मार्केट कालच्या स्पीडने वर जायला लागलं तर माझं नुकसान होऊ शकते, किंवा या मार्केटमध्ये 300 500 800 पॉईंटचे गॅप अप गॅप डाऊन पण होतात. आणि अशा नुकसानीपासून वाचायचं असेल तर मी याचा इन्शुरन्सचा प्रीमियम म्हणजे मी कॉल बाय करून ठेवेन याच्या अगेन्स्ट, जो मार्केट वर जाताना वाढेल. म्हणजे थोडक्यात कॉल आणि पुट हे दोन जे प्रीमियम आहेत ते एकमेकाच्या विरोधात वाढतात. म्हणजे मार्केट वाढत असताना त्याच्या पॅरलली कॉल वाढतात, पुट पडत राहतात, आणि मार्केट पडत असताना हे पुटचे प्रीमियम वाढतात. मग ॲज अ बायर काम करायचं असेल तर आपल्याला ज्यावेळी मार्केट वर चाललंय त्यावेळी हे कॉलची खरेदी फायदा देऊ शकते, आणि मार्केट ज्यावेळी पडत आहे त्यावेळी पुटची खरेदी फायदा देऊ शकते. इथं प्रीमियम विकणारा जो गट आहे सेलर किंवा ऑप्शनचे सेलर म्हटलं जातं, तर ते काय करतात, हे कॉल आणि पुट विकूही शकतात किंवा तुम्हीही विकू शकता. ही फ्रीडम सगळ्यांच्यासाठी आहे. समजा मी कॉल विकलाय, तर कॉलच्या प्रीमियम मध्ये जी काही घट होईल, जो काही ड्रॉप येईल तो माझा प्रॉफिट असेल. म्हणजेच काय की त्या क्लायंटचा क्लेम नाही आला, इन्शुरन्स कंपनीला तुम्ही वर्षभरात क्लेमच नाही केला, तर तो जो काही तुमचा प्रीमियम आहे तो त्यांच्यासाठी ॲज अ प्रॉफिट म्हणून त्या कंपनीला जमा होतो. आणि मग मी कॉल विकू शकतो मार्केट पडताना जे प्रीमियम कमी होतात, आणि पुट विकू शकतो मार्केट वाढतानाही पुटचे प्रीमियम उलटे होतील सेलरसाठी. मी कॉल आणि पुट दोन्ही विकू शकतो एका वेळी. हाही विकू शकतो, हाही विकू शकतो. मला वाटतंय समजा की पुढच्या आठवड्याभरात, कारण निफ्टीमध्ये आठवड्याच्या एक्सपायरीमध्ये पण काम चालतं, मंगळवार टू मंगळवार, तसंच महिन्याच्या एक्सपायरीमध्ये पण चालतं. आणि या मार्केटला समजा अशी एक रेंज असेल, मला कळलं की आता हे मार्केट किती काही झालं तर 22च्या खाली जात नाही आणि 23,000च्या वर जात नाही. तर मी काय करेन, 23,000 जवळचा कॉल विकेन, 22,000 जवळचा पुट विकेन. माझी अपेक्षा अशी असेल की 8 दिवस मार्केट जर याच्यामध्ये राहिलं तर हे दोन्ही प्रीमियम क्लेम न झाल्यामुळे झिरो होऊ शकतात आणि दोन्हीकडे मला प्रॉफिट होऊ शकतो. ही राहते सेलरची मेंटॅलिटी. म्हणजे थोडक्यात ह्याला दोन्ही दगडावर हात ठेवण्याला हेजिंग म्हटलं जातं या मार्केटच्या भाषेत, की तुम्ही कॉली विकताय पुटी. बायरला सुद्धा त्या दोन्ही गोष्टी करतायत, तुम्ही कॉली बाय करू शकता, पुटी बाय करू शकता. मग हे असं का चालत असतील, अशा सगळ्या आयडियालॉजी लोकांच्या डोक्यातून तयार झालेली. मग अशाच कन्सेप्ट झाल्या, अशा स्ट्रॅटर्जी झाल्या, स्ट्रॅडल स्ट्रँगल, सेलरसाठी बटरफ्लाय, आयर्न कॉर्डर, बाहेरसाठी अशा बऱ्याचशा गोष्टी चालू झाल्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला इथं पैसे मिळवायचे आहेत. आणि म्हणून केलेल्या, मग कुणाकडे चांगलं भांडवल असेल तर तो तो तशा पद्धतीनं काम करतो, ज्याच्याकडे कमी आहे तो त्याच्या पद्धतीने काम करू शकतो या मार्केटमध्ये. तर हे कॉल आणि पुट ह्याचे जे प्रीमियम आहेत ते ठरतात निफ्टीच्या इंडेक्सच्या प्राइसवर, ज्याला म्हटलं जातं स्ट्राईक प्राइस. आणि मग जशी प्राइस तुमची चेंज होईल ना तशी यांची वाढ आणि घट चेंज व्हायला चालू होते. म्हणजे प्रत्येक वेळी इथं तुमच्याकडं या कॉलचे 50 प्रीमियमचे ऑप्शन आहेत
आणि मार्केट 100 पॉईंट वर चाललंय आणि मी कुठलाही घेतला तर मला तो प्रॉफिट होईल का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. तुम्हाला पर्टिक्युलरली असेच काही प्रीमियम सिलेक्ट करायला लागतील की जे त्या इंडेक्सच्या बरोबरीनं चालतात. बायर म्हणून काम करताना किंवा सेलर म्हणून काम करताना सुद्धा तुम्हाला तो अभ्यास असणं गरजेचं राहतं. ज्यावेळी मार्केट पडत असेल त्यावेळी मी कुठलाही पुट घेतला, 30 रुपयाला पण मिळतोय तो, 20 रुपयाला पण येतो, 10 रुपयाला पण येतो आणि 200 रुपयाला पण येतो, 300 रुपयाला पण येतो. मग कुठला प्रीमियम मला जास्त प्रॉफिट देईल हे कळण्यासाठी तुम्हाला थोडंसं ही ऑप्शन चेन कळाली तर या गोष्टी क्लिअर होतात. आणि म्हणून आपला आजचा विषयही हाच आहे की ऑप्शन चेन किंवा त्या चार्टवर गेल्यानंतर आपल्याला या बऱ्याचशा गोष्टीची उत्तरं मिळतात बेसिक आणि लक्षात राहायला सोपं राहतं. तर आपण तिकडे जाऊ आणि मग तुम्हाला सगळ्या गोष्टी मी प्रीमियम कसे चालतात, डेल्टा थिटा गॅमा हा काय प्रकार आहे, त्यात खरंच उपयोगाचा आहे की नाही आहे, व्हॉलॅटिलिटी कशी वर्क होते, ओआय डाटा कसा चेक करायचा आहे, त्याच्यातून खरंच काही क्लो मिळतात की नाही मिळतात, तर ह्या गोष्टी आपल्याला तिथं चार्टवर सहज समजतात. त्यामुळं आपल्याला त्या चार्टवर जायचं. तर मोबाईल फोन किंवा लॅपटॉप पीसीवरून तुम्ही हा ऍक्सेस मिळवू शकता. NSE ऑप्शन चेन म्हटलं की इथे येतं या पेजवर त्यांच्या. ही अथोराइज साईट आहे एक्सचेंजची. इथं आल्यानंतर तुम्हाला सगळे ऑप्शन आहेत, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप, या सगळ्या गोष्टी कमोडिटीमध्ये काम करतात आणि तुम्हाला कमोडिटी ऑप्शन चेन मध्ये गेला तर तिथेही मिळतं. इथे एक्सपायरी मिळतात तुम्हाला, आठवड्याची एक्सपायरी आहे. निफ्टीलाच फक्त आठवड्याची आणि महिन्याची अशा दोन एक्सपायरी आहेत. आणि मग हा चार्ट आहे. हा चार्ट समजला की तुम्हाला हे सगळे जे बेसिक प्रॉब्लेम आहेत ना ते क्लिअर होतात. तर इथं स्ट्राईक प्राइस आहेत वेगवेगळ्या 50च्या पटीने. इकडं कॉलच्या प्राइस आहेत, इकडं पुटच्या प्राइस आहेत. आणि मग त्याचा जो सेंटर हा 22,800, तर हा काय करंट मार्केट प्राइस, आजचा बंद भाव हा आहे, त्यामुळे ह्याला आपण करंट मार्केट प्राइस म्हणू शकतो. चालू मार्केटमध्ये जी जी प्राइस सुरू असते ती नेहमी या चार्टच्या सेंटरला राहत असेल. आणि मग 22,800 चा प्रीमियम आता आहे कॉलचा 208 रुपये 20 पैसे. मग निफ्टीचा लॉट साईज आता 65 केलाय. मग 65 केलं तर याला गुणिले 65 केलं तर ती जी होणारी रक्कम आहे म्हणजे साधारण 12-12,500 रुपये. तर एवढे पैसे लागतील मला हा प्रीमियम बाय करायला. पुढच्या बाबतीतही तशाच किमती आहेत. त्या सगळ्या किमतींना तुम्ही 65 गुणलं की तुम्हाला ऍक्च्युअल तुमच्या अकाउंटवर मार्जिन किती लागतं त्या गोष्टी कळतात. समजा आता उद्या सकाळी मला वाटणार आहे म्हणजे सोमवारी की मार्केट 200 पॉईंट अप जाईल आणि मी हा कॉलचा प्रीमियम बाय केला जिथे 22,800ला उघडलं समजा सकाळी मार्केट, आणि मी हा 208 रुपयाचा 12,000 रुपयाचा प्रीमियम बाय केला. मार्केट 200 पॉईंट म्हणजे कोण, तर निफ्टीचा इंडेक्स. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नाही त्यामुळेही गोंधळ होतो की प्रीमियमच्या चार्टवर तुम्ही अभ्यास करता किंवा प्रीमियम हे जे आहेत ह्यांना त्यांचं त्यांचं वैयक्तिक इंडिव्हिज्युअल व्हॅलिडिटी 0 आहे. हे सगळे इंडेक्सला फॉलो करतात, हे लक्षात घ्या. मग इंडेक्समध्ये काय चेंजेस होतील ना त्याप्रमाणे ह्या प्रीमियममध्ये चेंजेस होत राहतील. आणि मग 208 रुपयाचा प्रीमियम मी घेतला जो करंट मार्केट प्राइस जवळचा आहे आणि मार्केट 200 पॉईंट वर गेला म्हणजे निफ्टीचा इंडेक्स 200 पॉईंट वाढला, 800 वरून तो 23,000 झाला. तर हा प्रीमियम मला साधारण 50 ते 51% प्रॉफिट देईल. म्हणजे 200 पॉईंट इंडेक्स वाढल्यानंतर हा 100 पॉईंट वाढेल म्हणजे मला 5,000 रुपयेच मिळतील. समजा असाच आपल्या बरोबर हा प्रीमियम घेतलेलाही मेंबर आहे आणि हा प्रीमियम घेतलेलाही मेंबर आहे. हा जो प्रीमियम आहे तो कदाचित 80-90 किंवा 99% वाढलेला असेल. म्हणजे 200च्या ठिकाणी 199 पॉईंट प्रॉफिट असेल. म्हणजे साधारण 10,000 रुपये इथल्या प्रीमियमला मिळतील प्रॉफिट म्हणून. याला मिळतील 50%चे म्हणजे 5,000च्या आसपास. आणि हा प्रीमियम तुम्हाला दिसताना आपल्याला स्वस्त दिसतो 100, 90, 80 रुपयाला, म्हणून हा प्रीमियम मी बाय केला असेल तर कदाचित इथं 10%चीच ग्रोथ होईल. म्हणजे साधारण 600-750 रुपये मला मिळू शकतात. मग हे डिफरन्सिएशन राहतं जे सगळ्यात क्लिअर होणं गरजेचं आहे ऍज अ बायर पण आणि ऍज अ सेलर पण, की आपण नेमकं बाय करतोय तर प्रीमियम कोणता घ्यायचा आहे. तर हे कोण ठरवतं हे कुठला प्रीमियम कितीने वाढेल. तर त्यासाठी इथली जी सेगमेंट आहेत ना ती तुमच्या थोडीशी लक्षात आली की ते सगळं क्लिअर होऊन जातं. तर ह्या सगळ्याच प्रीमियम ना एक अंतर्भूत मूल्य आणि एक वेळेनुसार ठरले. अशा दोन व्हॅल्यू हे असतात, व्हॅल्यू राहतात.
हा जो करंट मार्केट प्राइसचा प्रीमियम आहे, कॉल असेल किंवा पुट असेल, तर यांना नाव आहे या ठिकाणाला ऍट द मनी प्रीमियम म्हटलं जातं. जो कुठला प्राइस असेल त्याचा जो प्रीमियम असेल कॉल किंवा पुट, तर त्याला ऍट द मनी म्हटलं जातं. कमी झालेल्या स्ट्राईक प्राइसचे हे सगळे जे महाग होत गेलेले प्रीमियम आहेत कॉलचे, यांना म्हटलं जातं इन द मनी प्रीमियम. आणि कमी झालेल्या किमतीचे, वाढलेल्या स्ट्राईक प्राइसचे हे जे काही प्रीमियम आहेत, ह्या सगळ्या ग्रुपला व्हाईट पॅच मधल्या म्हटलं जातं आउट द मनी प्रीमियम. आणि मग आउट द मनी प्रीमियम ज्यांच्या ज्या काही व्हॅल्यू राहिलेल्या आहेत इथं दिसतात शिल्लक, त्या सगळ्या टाइम व्हॅल्यू राहिलेत. म्हणजे स्पेक्युलेटेड व्हॅल्यू असते की असं होऊ शकलं असतं जर मार्केट तिकडे गेलं असतं तर. आणि मग तसं नाही झालं तर ह्या व्हॅल्यूज काय होतात, शून्य होतात. मग इथं तसं होतं का, तर इथं तसं होत नाही. इथली एक पर्सेंटेजची व्हॅल्यू राहते, तेवढीच इथं कमी झालेली दिसेल. बाकी इथले जे नंबर्स आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी 70-80% तसेच राहिलेले दिसतात एक्सपायरी नंतर. पुढच्या बाबतीत हा ऍट द मनी आहे, हा 50% चालेल. इंडेक्स वर गेला तर 50% उलटा इंडेक्स प्रमाणे जाईल, आणि इंडेक्स वाढत असेल तर 50% वाढ पडत असेल तर मार्केट. इन द मनीमध्ये ती वाढ हळूहळू वाढत जाईल. हा सगळा इन द मनी पुटचा एरिया आहे. आणि हा व्हाईट पॅच मधला स्वस्त झालेली प्रीमियम आहेत ना, ओटीएम म्हणलं जातं. मग आयटीएम, ओटीएम आणि एटीएम कळले की तुम्हाला त्याचा ग्रोथ रेट कळतो. म्हणजे थोडक्यात त्या ग्रीक्सकडे जाऊन जो गोंधळ होता ना की डेल्टा व्हॅल्यू काय आहे, डेल्टा व्हॅल्यू म्हणजे तो ग्रोथ रेट आहे त्या त्या काय प्रीमियम. येतात? आणि तो 50% राहतो नेहमीच ऍट द मनीला. एटीएमचे प्रीमियम आहे ते 50% वाढतील. बायर म्हणून विचार करू आपण सुरुवातीला, तर ते 50% वाढतील. जसजसं डीप इन द मनी मध्ये जाल तस तसा हा ग्रोथ रेट वाढत जातो. मॅक्झिमम होतो 99.99 फक्त. फार मागातला घेतला म्हणून 200% वाढणार आहे असं काही नाही, मॅक्झिमम 99.99% होतं. ओटीएम मध्ये जसं खाली याल तस तसा हा ग्रोथ रेट कमी होत जातो. इथे 40 असेल, इथं 30 असेल, 20 असेल, 10 असेल, आणि काही प्रीमियम ऑलरेडी झिरो झालेले असतात. त्यामुळे ते वाढतच नाहीत. तर इकडे येईल तसं तसं तो कमी होत जातो. आणि हा जो वाढीचा डिफरन्शिएशन आहे ना इथं, प्रत्येक प्रीमियमचा वेगळा, त्यालाच त्या ग्रीकच्या भाषेत डेल्टा म्हटलं जातं. म्हणजे ग्रोथ रेट प्रत्येक प्रीमियमचा वेगळा राहतो. मग ॲज अ बायर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला चांगला ग्रोथ रेट असलेला, म्हणजे चांगला डेल्टा व्हॅल्यू असलेला प्रीमियम पाहिजे. मग हे कॉल कधी वाढतील, तर मार्केटवर जातात. मग मार्केट पडत असताना आज आता सकाळपासून मार्केट बेरिश होतं पहिल्या उघडलेल्या ह्याच्यापासून. मग जर इथं तुम्ही प्रीमियम घेतला असता, हाही वाढलाय, हाही वाढलाय, हाही वाढलाय, सगळेच प्रीमियम वाढलेत का, तर मार्केट खाली पडले. पण पर्सेंटेजने किती वाढले, तर करंट मार्केट प्राइस जो सकाळी मार्केट सुरू होताना जी प्राइस होती ना, तो प्रीमियम तुम्ही बघितलं तर 50-51% वाढलेला असतो. इन द मनी मधला ग्रोथ रेट मॅक्झिमम राहतो. चांगला डेल्टा असेल तर 99.99% सुद्धा ग्रोथ रेट मिळतो. ओटीएम मध्येही वाढ झालेली असते, पण ही पर्सेंटेज वाईज त्या ठिकाणानुसार कमी असते. म्हणजे बायरसाठी डेल्टा फार महत्वाचा आहे. आणि मग तो आयटीएम मध्येच तुम्हाला चांगले रिझल्ट देतो. 50च्या पटीतले फ्लक्च्युएट होतात. म्हणजे 22,550, 22,350 अशा स्ट्राईक प्राइसचे प्रीमियम फ्लक्च्युएट होतात. राऊंड फिगर मधले असतात ते हेल्दी चालतात. म्हणजे थोडे स्टेडिली हेल्दी त्यांची मूव राहते. साधारण ऍट द मनी पासून तिसरा, पाचवा, आठवा हा जो ग्रुप आहे तो तुम्हाला नेहमी 80%पेक्षा जास्त डेल्टा व्हॅल्यू मिळून जाते. म्हणजे तुम्ही हे ग्रीकचं गणित शिकला जरी नाही, तरी तुम्ही बऱ्यापैकी इथं तिसरा, पाचवा, आठवा या रेंज मधला कुठला तरी प्रीमियम घेतला तर तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज 80% किंवा कदाचित 90-99%चा डेल्टा व्हॅल्यू मिळतोच मिळतो. म्हणजे प्रीमियम फार चांगले चालतात. फार महागातले पण नाहीत आणि फार स्वस्तातले पण नाही घेतलं तर. पुढच्या बाबतीत तसं ऍट द मनी पासून तिसरा, पाचवा, आठवा या ग्रुपमधला जर प्रीमियम तुम्ही सिलेक्ट केला, 80% किंवा त्यापेक्षा जास्त ग्रोथ रेट तुम्हाला ऍज अ बायर इथं मिळू शकतो. सेलर्स काय करतात, हे प्रीमियम विकतात. मग
जे प्रीमियम लवकर शून्य होणार आहेत, लवकर त्यांची व्हॅलिडिटी कमी होणार आहे, ते प्रीमियम विकणं ही त्यांची पहिली प्रायोरिटी राहते किंवा चॉईस तो राहतो, कारण तर त्यांना बिनधास्तपणे तिथं प्रॉफिट घेता यावा. आणि म्हणून त्यांचं विक्री करणाऱ्या म्हणजे सेलर म्हणून जे काम करतात प्रीमियमचे सेलिंग, त्यांचा इंटरेस्ट या एरियात राहतो. म्हणजे त्यांना ओटीएम मध्ये इंटरेस्ट राहतो जास्त. आणि म्हणूनच या ओटीएम मध्ये तुम्हाला हे जे नंबर दिसतात ओआय मध्ये, तर ते मॅक्झिमम नंबर तुम्हाला ओटीएम मध्ये दिसतील विक्री करणाऱ्या लोकांचे, म्हणजे सेलर्स जे इन्शुरन्स कंपनी सारखं काम करतात. त्यांना काय माहिती आहे की त्यांना माहिती आहे की ऑलरेडी या प्रीमियमना कीड लागलेली आहे, आज ना उद्या ही टाइम व्हॅल्यू झिरो होणारच आहे. मग होणारच आहे तर मला तो प्रॉफिट मिळू शकतो. तेच त्यांना इथं विकला असेल तर इथं फक्त टाइम व्हॅल्यू कमी होईल. हे 400 रुपये झिरो होणं शक्यच नाही. आणि त्यामुळे त्यांचे इथं नंबर्स असतात ना ते कमी येतात, का तर ते अशा क्रॉस स्ट्रॅटजीवर काम करतात, ज्याला स्ट्रॅडल ट्रायंगल म्हटलं जातं, एकमेकांना सपोर्टिव्ह, जे ज्यांच्याकडे भांडवल चांगले आणि रिस्क घ्यायची तयारी आहे त्यांची. आपल्याला काय मिळतं या डाटातून, तर ओआय डाटा आपण वाचला तर आपल्याला कळते की ओटीएम मध्ये सगळे मॅक्झिमम विक्री केलेले नंबर आहेत, आणि मग त्यातला एक मोस्ट मॅक्झिमम नंबर आपण जर सिलेक्ट केले, तर आता आपल्याला दिसते की 23,000ला 1,36,401. आता हा जो नंबर आहे ना, याला गुणिले 1,00,000 करायचं, एवढी त्यांची क्वांटिटी राहतो. आणि मग 1,36,401 लोकांनी 23,000चा कॉल विकलेत, कॉल. म्हणजे त्यांच्या डोक्यात असं आहे की मार्केट आता 23,000 कडे जाणारच नाही, आणि म्हणून हा 124 रुपये किंवा सकाळी तो जास्त होता, तर तो जो प्रीमियम आहे तो झिरो होणार. आणि झिरो होणार आहे, मंगळवारी तर एक्सपायरी आहे, मग झिरो होणार आहे, तर तो जो डिके आहे, तो जो टाइम व्हॅल्यू होणारा कमी आहे, तो ऍज अ प्रॉफिट ह्या लोकांना मिळणार आहे. म्हणजे हे लोकांनी ज्या पोझिशन घेतलेत, इथं घेतलेत 23,200च्या स्ट्राईक प्राईसचे 67 रुपये, सकाळी होता तो 300च्या आसपास. ऑलरेडी त्याच्यात डीके झालेला आहे, कारण मार्केट पडले म्हणजे कॉलचे प्रीमियम खाली येतात. तर यांची अपेक्षा अशी आहे की मार्केट 23,200 कडे जाणारच नाही, मग त्यांनी इथं मॅक्झिमम पोझिशन घेतलेत. मंगळवारपर्यंत तिकडे नाही गेले तर हाही झिरो होणार आहे. हा टोटल प्रीमियम त्यांना ऍज अ प्रॉफिट जमा होणार आहे. आणि मग ही लोक तर किंवा सोमवारला एक्सपायरी आहे. हा, आजच्या सुट्टीमुळे असेल. हा, मंगळवारला सुट्टी आहे, त्याच्यामुळे सोमवारला एक्सपायरी एक्सपायरी आहे. डेटमध्ये कमी करतात. मग आता त्यांना जवळपास एकच दिवसाचं मार्केट आहे, जर गॅपअप नाही झालं तर ही प्रीमियम त्यांना ऍज अ प्रॉफिट कलेक्ट होणार आहे. पुटच्या सेलरचा विषय काय असतो की मार्केटमध्ये जर हा रेट पकडलाच नाही, कुठल्याही पुट सेलिंगचा एखादा मॅक्झिमम नंबर आपण घेऊ, 92,845 लाख, हे हा प्रीमियम 22,500चा विकला इतक्या लोकांनी, म्हणजे 92,845 लाख लोकांनी विकलाय. त्यांची विकतानाची प्राइस कदाचित 100-125 रुपये होती, ती आता ऑलरेडी 25 रुपये चेंज झालेला आहे त्याचा. तर ही कधी मिळेल, तर मार्केट 22,500 कडे नाही चालत तर हे 96 रुपये त्यांना ऑटोमॅटिकली एक्सपायरी पर्यंत झिरो झाल्यामुळं मिळणार आहे. का तर हे प्रीमियम ना फक्त टाइम व्हॅल्यू आहे, जी एक्सपायरीकडे गेल्यावर झिरो होते. ओटीएम मधला एक प्रीमियम, कॉल किंवा पुट, हा झिरो होतोच. आणि मग जर पुट हा झिरो होणार आहे, तर इथून पाठीमागचे हे सगळे झिरो होतील आणि ऑटोमॅटिकली त्या सेलरना तो प्रॉफिट होईल. मग ओआय डाट्याने आपल्याला काय मिळतं, बऱ्याच बायरचा ओघ असतो की ओआयचा रेफरन्स घ्यायचा, आणि तो चुकीचाही नव्हता. पण आज तो तसाच आपल्याला मदत करेल याची गॅरंटी नाही. त्याचं कारण मी बोलतो, कारण 1.5-2 अकाउंट होते पॅनाडेमिक पर्यंत मार्केटमध्ये, आणि त्यातले मग इन्व्हेस्टर मॅक्झिमम, मग त्यातले ट्रेडर किती, आणि मग ऑप्शनला काम करणारे किती, आणि सेलर किती. आज तो नंबर 16-17 करोडकडे गेला, म्हणजे किती पटीने वाढला. आणि हे जे वाढलेले 12-13 करोड किंवा त्यापेक्षा जास्त जे अकाउंट आहेत ना, ते सगळे रिटेलर आहेत, रिटेलर. म्हणजे त्यांना ना इन्व्हेस्टर म्हणून या मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे, ना त्यांना 10 वर्ष थांबायचं आहे, ना त्यांच्याकडे भांडवल जास्त आहे, किंवा त्यांना ती रिस्क घ्यायची नाही. मग काय करायचं त्यांना, त्यांना इन आउट करून ह्या ज्या सगळ्या थोडं हुशारीने काम करून इंट्राडे टाइम फ्रेमवर, म्हणजे काय, तर आज आपल्याकडं 5G आलं, मोबाईल स्मार्ट झाले, इझिली रिॲक्ट होता येतंय, फास्ट रिॲक्ट होता येते, तर तुमच्या हातापर्यंत आलं मार्केट, तुम्ही इन आउट म्हणजे बाय सेल विदिन सेकंद डिसिजन घेऊन करू शकता. आणि ह्या फॅसिलिटीजमुळे
रिटेलरची संख्या वाढली आणि ती सगळे बायर म्हणून इन्व्हॉल्व आहेत मार्केटमध्ये. आणि मग हा जो सेलरचा इम्पॅक्ट पूर्वी कदाचित व्हायचा, म्हणजे आम्हाला तर तो कशा आजही दिसत नाही आणि पूर्वीही दिसला नाही, तर तो आता अजिबातच होताना दिसत नाही. पण शेवटी हेही ट्रेडरच आहेत, त्यांचाही अभ्यास आहे ना, मार्केटचा फ्लो काय आहे, मार्केटची डिरेक्शन काय आहे, आणि बाकी सगळे फंडामेंटल्स काय, त्याप्रमाणे यांनी घेतलेलं असतात. आणि मग ओवाय सीईचा वाढणे याचा सरळ सरळ अर्थ आहे की मार्केट बिरिश आहे. ओवाय पुटचा ओव्हरऑल बाईंग वाढणे, सेलिंग वाढणे म्हणजे मार्केट बुलिश राहू शकतं. हा फायदा आपल्याला करून घेता येतो ऍज अ बायर म्हणून. आणि हे जे मॅक्झिमम नंबर आपल्याला दिसतात, तर वरती जाताना जर 23,200 असेल किंवा 23,000 असेल, तर हे वरती जातानाचे अडथळे आहेत. म्हणजे आपल्याला एक रेंज कळू शकते की वरती गेले की बाबा 23,000ला एक ट्रॅफिक जाम आहे ओवायच्या सेलरचा, त्यामुळे इथं मार्केटला ब्रेक लागू शकतो. आणि खाली येताना मग आपल्याला मॅक्झिमम नंबरमध्ये इथं दिसतं की 22,500ला पुढचे सेलर मॅक्झिमम आहेत, त्यामुळे खाली पडताना मार्केटला इथे एक ब्रेक लागू शकतो. तर हे स्पीड ब्रेकर म्हणून तुम्हाला रेफर करता येतात ओवायचे जे मॅक्झिमम नंबर आहेत ना. आणि ही गोष्ट आपल्याला बाईंगमध्ये गाईडलाईन म्हणून यूज करता येते. आता आपण आहोत मध्ये 22,800ला. मग इथून मार्केट पुन्हा 23 कडे जाणार आहे की 22,500 कडे जाणार आहे, हा प्रश्न असतो बायर म्हणून काम करताना. आणि मग हे शोधायचं असेल तर ह्याच डाटाचं एक कॅल्क्युलेशन आहे, ज्याला पुट कॉलचा रेशो म्हणतात. त्याने ही गोष्ट आपली सोपी होऊ शकते की ह्या जरी सेलरच्या पोझिशन असतील तरी त्यांनी करोडो रुपये इन्व्हेस्ट केलेत, म्हणजे अभ्यास नक्कीच आहे. ते काय अर्ध्या अर्धवट गोष्टींनी तर हे एवढा पैसा त्याच्या मार्केटमध्ये घालत नाही. एक वेळ बाहेर करू शकतो का, तर तो गॅम्बल करू शकतो कमी पैशात होते म्हणून. सेलरला पर लॉट 1,25,00,000 रुपये घालायचे आहेत, म्हणजे त्याचा रिस्क फॅक्टर मोठा आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट तो मिळवणार किती आहे, तर फक्त प्रीमियमचे पैसे. म्हणजे प्रॉफिट त्याच्या मनाने लिमिटेड आहे आणि ठरलेलं आहे. तर ह्यांनी घेतलेल्या ज्या पोझिशन आहेत त्यातून मार्केटची डिरेक्शन काय राहू शकते, तर हाही अंदाज आपल्याला या कॅल्क्युलेशनने बांधता येतो, ज्याला म्हटलं जातं पुट कॉलचा रेशो. इथं काय होतं, टोटल ओआय पुटचा म्हणजे हा 22,62,66,362 भागिले टोटल ओआय इन सीई म्हणजे हा नंबर, ज्याच्यामध्ये आहे 25,43,227. हा भागाकार केल्यानंतर जे डिजिट मिळतात त्याचा एक अंदाज लावून आपल्याला ठरवता येतं. नंबर तर सांगता येतच आपल्याला की इथं मॅक्झिमम आहे, इथं कमी आहेत. बऱ्याच आता 25,00,000 आणि 22,00,000 म्हणजे फार मोठा डिफरन्स नाही आहे, तरीही आपल्याला ह्या रेशोनी मार्केटची दिशा ओळखता येते की मार्केट आता 200 कडे जाईल, 23,200, की वरती 23,000 कडे जाऊ शकतं. तर यासाठी पीसीआर रेशो तुम्हाला उपयोगी ठरतो. तो या चॅनल म्हणजे या चेनमध्येच आपल्याला वाचता येतो. शिवाय आय व्ही, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. आता इथेही तुम्हाला काही नंबर्स दिसत आहेत आय व्हीच्या चॅनलमध्ये. इन द मनीमध्ये म्हणजे या सेक्टरमध्ये आयटीएमच्या एरियामध्ये हा हॅलो नंबर सर. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी ही जर 20 पेक्षा जास्त दिसत असेल तर मार्केट अतिशय चांगल्या. हॅलो सर. ऋषिकेश बोलूया थोड्या वेळानंतर, तुमचे प्रश्न आहेत नाही तर मध्ये बोलूया बोलूया. हे झालं माझं ना की तुम्हीच बोलायचं, मी नाही. ओके. आयव्ही 20 पेक्षा जास्त असेल तर मार्केट चांगल्या मोडमध्ये राहतं, म्हणजे हेल्दी मोडमध्ये मूव्ह व्हायची शक्यता वाटते. आणि हा जर 17-18 पेक्षा कमी असेल, म्हणजे 19-20 चालू शकतं, 18-19-20, हा त्याच्या पण खाली असेल की 12-13-14 असा काहीतरी दिसत असेल नंबर, तर ते मार्केट डल राहतं. डल राहतं म्हणजेच मार्केटच्या भाषेत साईडवेज राहायची शक्यता राहते. डिरेक्शनल राहत नाही, ही अस्थिरता आहे. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी म्हणजे इंडिव्हिज्युअल ह्या प्रीमियमची अस्थिरता इथं दिली की किती पर्सेंटेजने तो मूव्ह होऊ शकतो, प्लस किंवा मायनस दोन्ही होऊ शकतो. आणि मग बायर म्हणून आपल्याला हा जर नंबर 20 प्लस दिसत असेल तर आपल्यासाठी मार्केट चांगला आहे, कारण मुवमेंट चांगल्या होऊ शकतात, जशी आज झाली 400 पॉईंटचा ड्रॉप झाला, असं ओळखता येतं. या क्लू म्हणून तुम्हाला घेता येतं. चेंज इन ओआय म्हणजे हाच ओआय जो आपण रेफर केला रेजिस्टन्स आणि सपोर्टचा एरिया मार्क करण्यासाठी, तो प्लस मायनस होत राहतो. मग आता 1,36,401 ला
आज वाढलेल्या पोझिशन आहेत 89,703 लाख. म्हणजे हा जो 23,000 आहे हा स्ट्रॉंग व्हायला लागलाय. हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग झालाय, म्हणजे तो सहजासहजी वरती ब्रेक करणं शक्य नाही. तसंच खाली आल्यानंतर आता 22,200 आपल्याला बघायचं आहे, किंवा कुठलाही इथल्या याच्यातला नंबर असेल जो मॅक्झिमम होता 92,845 लाख, जो 22,500 ला होता. तर इथं पोझिशन एक्झिट व्हायला लागले. 3,00,000 3,024 लाख पोझिशन एक्झिट झालेत आज. म्हणजे इतके लोक इथल्या पोझिशन काढून घ्यायलेत, म्हणजे त्यांना ह्या सपोर्टवर किंवा इथं थांबेल हा भरोसा राहिलेला नाही. म्हणजे मार्केट इथूनही खाली घसरू शकतं. मग हे जे नंबर्स आहेत चेंज इन ओव्हर आहे, ते तुम्हाला हे जे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत ते वीक होत आहेत की स्ट्रॉंग होत आहेत हे सांगतात. की त्या चौकातला इथला 23,000च्या चौकातला ट्रॅफिक जाम व्हायला लागला, इथं थोडं कमी व्हायला लागले, म्हणजे मार्केट इकडे कंटिन्यू होऊ शकतं. तर ही आयडिया आपल्याला ह्या चार्टनी मिळते. प्रीमियम सिलेक्ट करणं हे सगळ्यात मोठा बायरसाठी जॉब राहतो. मग प्रीमियम आयटीएम मधला असेल जो ऑटोमॅटिकली चांगला डेल्टा व्हॅल्यू घेऊन येतो, म्हणजे ग्रोथ रेट, तर वेल अँड गुड. आणि तो जर ऑलरेडी आपल्याला माहिती असेल की 60% आहे, 70% आहे, 80 आहे की 90%, तर त्याप्रमाणे मग आपला ट्रेड प्लॅन करता येतो आपल्याला. विनाकारण ओटीएम मधला घेऊन झिरो टू हिरो व्हायचं जी संकल्पना आहे ना, ती पूर्णतः गॅम्बल बेस आहे. फार कमी वेळेला मार्केट अचानक उलट्या बाजूला उघडतं, म्हणजे गॅप अप गॅप डाऊन, अशा वेळेलाच ते प्रीमियम काही पर्सेंटेजनी चालतात त्यांच्या त्यांच्या डेल्टाप्रमाणे. आणि हे जर एवढं जर तुम्हाला कळतंय, तर मग चांगला प्रीमियम घेऊन त्याच्यात 10 पट जास्त प्रॉफिट तुम्ही कमवू शकता, जर तुम्हाला त्या गोष्टी आधी कळत असतील तर. गॅमलिंग कसं चालतं याच्यात, तर स्वस्तातला मग कॉल पण घेऊन ठेवायचा, स्वस्तातला पुट पण घेऊन ठेवायचा, आणि कुठल्या बाजूला तर मार्केट वाढेल आणि त्याच्या डिफरन्समध्ये इकडचं नुकसान मायनस होऊन काहीतरी पैसे मिळतील. म्हणजे हे पाकिटमारीची लक्षणं आहेत. प्रॉपर काम करायचं असेल तर प्रीमियम चांगला सिलेक्ट करा. ॲज अ बायर बाईंगमध्ये करायचं असेल तर दी बेस्ट चालतात. चांगला डेल्टा असेल तर तुम्हाला तो टाइम डिके अजिबात अडवा येत नाही तुमच्या. तर त्या गोष्टी थोड्याशा ग्रीक्सच्या पण आपण समजून घेऊ. कोणच नवीन असतील, नवीन आहेत का कोण की जे मार्केटमध्ये किंवा हा वेबिनारच फर्स्ट टाइम अटेंड करतात? असे कोण आहेत का? ओके. तर हा एटीएम ओटीएम आपण बघितला, तो ऑप्शन चेननी लवकर कळतो. प्रॅक्टिसनी जी करंट मार्केट प्राइस चालली त्याच्यापेक्षा कमी स्ट्राईक प्राइसचे सगळे कॉल इन द मनीमध्ये, आणि वाढलेल्या स्ट्राईक प्राइसचे सगळे पुट इन द मनीमधले, असं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला. आणि 200-400 रुपयाच्या फरकाने तुम्ही जर खरेदी केली तर तुम्हाला ऑटोमॅटिकली चांगला डेल्टा व्हॅल्यू मिळू शकतो. म्हणजे अशा एरियामध्ये इथं तुम्हाला ऑटोमॅटिकली चांगला ग्रोथ रेट असलेले प्रीमियम मिळू शकतात ॲज अ बायर ज्यावेळी आपण काम करतो त्यावेळी. ग्रीक्स जो विषय समजायला थोडा गोंधळाचा वाटतो, किंवा ह्याच्यामुळेच ऑप्शन्स कदाचित आपल्याला हे काहीतरी विचित्र आहे, रॉकेट सायन्स असं वाटायला चालू होतं. तर तसं काही नाही आहे. हे एक मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक आहे, जे या प्रीमियमचा आता आपण बोललो की ग्रोथ रेट इन द मनी मधला 50% चालतो, ऍट द मनीचा डीप इन द मनीमध्ये जाईल तसं ग्रोथ रेट वाढतो. तर हा प्रत्येक प्रीमियमचा ग्रोथ रेट हा डेल्टा व्हॅल्यूनी मोजला जातो, एवढंच, बाकी काही नाही. आणि हा आयटीएम मध्ये वाढत जातो. गॅमा आहे तर तो डेल्टाचं स्पीड सांगतो. थीटा हा आपल्याला माहितीच असला पाहिजे की थीटा हा टाइम डिके म्हणजे वेळेनुसार लागलेली कीड आहे, जी ओटीएम मध्ये दी बेस्ट म्हणजे फास्ट वर्क होते. आणि मग ॲज अ बायर आपण काम करतोय तर आपल्याला डेल्टाची गरज आहे. ॲज अ सेलर काम करत असेल तर आपल्याला चांगला थिटा असण्याची गरज आहे. बायरसाठी थिटा त्रासदायक आहे आणि सेलरसाठी डेल्टा त्रासदायक आहे. मग त्याच्याबरोबर उलट्या बाजूला गेलात की तुम्हाला ते दोन्ही जॉब व्यवस्थित करता येतात. वेगा व्हॉलॅटिलिटी सांगतो डेल्टाची, आणि हा रो यांनी मोजला जातो जो प्रीमियम मध्ये वाढ किंवा घट होते. कधी तर आपल्या नॅशनलाइज बँक आरबीआयच्या
पॉलिसीमध्ये काही चेंज असेल, त्याची मीटिंग असेल किंवा तसं काही अफवा असेल, त्यांच्या असतात मीटिंग चालू वर्षभर, तर त्यावेळी होणारा मार्केटवरचा परिणाम हा या रोग रिकनी मोजला जातो. आता ह्याच्यातली कुठलीही गणितं तुम्हाला ॲज अ बायर म्हणून चांगला रिझल्ट देऊ शकत नाहीत किंवा ॲज अ सेलर म्हणून सुद्धा चांगला रिझल्ट देऊ शकत नाहीत. ही फक्त कॅल्क्युलेशन आहेत आणि ही फक्त माहिती असणं एवढंच तुमच्या गरजेचं आहे की बायर असाल तर मला थिटा टाळायचा आहे, सेलर असेल तर डेल्टा टाळायचा आहे. ह्याच्या कुठल्याही गोल गोल याने की डेल्टा प्लस झाला, हे झाला, हे सगळं खपवायच्या गोष्टी आहेत मार्केटमध्ये येऊन. तर तिकडं काही जाऊ नका आणि ह्याचा काही फार भाऊ पण करून घेऊ नका. दोन गोष्टी आपल्याला बस झाल्या की डेल्टा व्हॅल्यू कुठं चांगली असते बायर म्हणून काम करताना आणि थिटा व्हॅल्यू कुठं असते सेलर म्हणून काम करताना. पीसीआर रेशो मी जो सांगितला की पुट कॉलचा टोटल नंबरचा भागाकार आहे सिंपल, आणि तो भागाकार अशा कॅटलॉगला तुम्ही बघितला तर 1.10 टू 0.65 असेल तर कॉलच्या सेलरचा होल्ड जास्त राहतो, त्यामुळे मार्केट बेरिश राहण्याची शक्यता राहते. त्याला ओव्हरसोल्ड एरिया म्हटलं जातं. हा रेशो जर 1.60 टू 1.80 असेल तर मार्केट बुलिश राहायची शक्यता, का तर पुटचे सेलर वाढतात. आणि तिसरी गोष्ट आहे, हे नॉर्मल रेंज मधलं मार्केट राहतं, म्हणजे साईडवेज नव्हे, पण कुणाचाही डॉमिनन्स नाही आहे. मार्केट रुटीन मार्केट आहे, त्याच्या पर्सेंटेज डिमांड सप्लाय झोननी चालायला लागले असं. तर या आयडिया येतात. पूर्वी ह्याच्या अभ्यासाने बाईंग केलं जायचं किंवा ह्याच्याच मागं लागलं जायचं, तर त्याची काही गरज नाही राहत आत्ताच्या काळात. IV जो मी सांगितलं तुम्हाला की 20 पेक्षा जास्त असेल व्हॉलॅटिलिटी, तर सगळे ते प्रीमियम फार चांगले चालतात. आता महत्वाचा भाग येतो की मग सेलरचा सगळा डाटा जर आपल्याला कळतोय तर मग आपण प्रॉफिटमध्ये का नाही? पूर्ण डाटाच एक्सपोज करतोय एक्सचेंज थोड्या 3-4 मिनिटाच्या फरकाने, मग आपल्याला प्रॉफिट का कमवता येत नाही? तर याचं सरळ सरळ उत्तर आहे की सेलर एकटे त्याचे मालक नाहीये आणि हा डाटा घेऊन तुम्हाला काहीही फायदा नाही. ओवाय तोंडपाठ जरी झाला आणि त्याचे नंबर्स कॅल्क्युलेशन काही लावलं तरी तुम्हाला हे मॅक्झिमम नंबर क्रॉस होताना दिसतील मार्केटमध्ये आणि जोरदार क्रॉस होताना दिसतील. कुठलाही पुटचा असू दे किंवा ओवायचा. का? कोण करतं हे? तर ते रिटेलरची ताकद आहे, ती मार्केटला कुठेही नेऊ शकते. इथं 3 प्रकारे काम चालतं. एक, लॉंग टर्मसाठी जे इन्व्हेस्टर आहेत ते मार्केटला दिशा देऊ शकतात. ट्रेडर्स आहेत जे मार्केटमध्ये ताकद कमी किंवा जास्त करतात, मार्केटचं स्पीड त्या त्या दिशेचं वाढवतात, कमी करतात. हे ट्रेडरमध्ये पोझिशनल काम करणारी लोक आहेत, जी 2, 4, 8, 15 दिवसापेक्षा जास्त दिवसाचं अभ्यास करून काम करतात. स्विंग ट्रेडर आहेत जे फार ताकद राहते, हे मिड टर्मसाठी काम करतात. म्हणजे आठवड्याची निफ्टी असेल तर 2-4 दिवसाचे फ्लो घेऊ शकतात. महिन्याच्या निफ्टीत असेल तर जे काही प्लस मायनस होतात, थोडक्यात हे स्विंग जे होतात, या दोन्हीकडे राईड करायची त्यांची क्षमता असते किंवा अभ्यास असतो. आणि तिसरा जो रिटेलरचा फार वाढलेल्या इन्फ्लुएन्सचा जो प्रकार आहे त्यामध्ये इंट्राडे. इंट्राडे म्हणजे एकतर स्काल्पिंग किंवा स्नायपर ट्रेडिंग. म्हणजे थोडक्यात बोलायचं तर स्काल्पिंग म्हणजे चालू झालेल्या गाडीत बसायचं, ठीक आहे इकडे चालले नाही तर चान्स घ्यायचा आणि मध्येच उतरायचं, प्रॉफिट घेऊन बाजूला व्हायचं. तसं स्नायपर ट्रेडिंग क्वांटिटी जास्त राहते आणि मग छोट्या मोठ्या मुवमेंटमध्ये सुद्धा त्यांचा इंटरेस्ट वाढतो. आणि ही लोक फास्ट रिॲक्ट होत असल्यामुळं फार मोठा इन्फ्लुएन्स घेऊन आलेत मार्केटवर. पण ह्यात प्रॉफिटचं पर्सेंटेज किती आहे? तर 3-5%च. 3-5%च लोक कन्सिस्टंट प्रॉफिटमध्ये, कन्सिस्टंट म्हणजे इथे एक दिवसाचे एखाद्याला कुणालाही मिळू शकतात. तुम्ही बाय चान्स बाय लक एखादी पोझिशन बनवली आणि त्या बाजूला मार्केट चाललं तर प्रॉफिट हा मिळतोच मिळतो. आणि त्याच आशेवर हे मार्केट जगत राहिले की आज नाही ना उद्या असं होईल, परवा असं होईल. तर कन्सिस्टन्सी फार महत्वाची. हे महत्वाचं आहे की डेली घेता आलं पाहिजे. तुम्हाला रोज प्रॉफिट मिळत असेल तर मग तुम्ही मार्केटचा अभ्यास केला आणि तुम्ही मार्केट जसं चाललंय ना तसं रिएक्ट व्हायला लागले. मग रिटेलर एवढ्या ताकदीने आहेत म्हणजे ते सगळे प्रॉफिटमध्ये आहेत का? तर अजिबात नाही. त्याच्यातही जे हुशारीनं काम करतात तीच लोक प्रॉफिटमध्ये आहेत. कोण प्रॉफिट कमवू शकतं? जो मार्केटची डिरेक्शन ओळखू शकतो. डिरेक्शन किती आहेत? दोनच आहेत, एक तर वर जाईल किंवा खाली जाईल, नाहीतर कुठंच जाणार नाही.
ह्या तीनच अवस्था आहेत मार्केटच्या. ज्याला मार्केटचं स्ट्रक्चर वाचता येतं ह्याला हे सहज कळतं की मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे, डाऊन ट्रेंडमध्ये आहे, की मार्केट कुठंच नाही जाणार, साईडवेज मोडमध्ये आहे. ही साईडवेज मोडमध्ये असणं म्हणजे प्रेशर बिल्टअपची स्थिती असते मार्केटची, ज्याला अक्युम्युलेशन म्हणलं जातं, आणि याच्यामुळेच स्फोट घडतात वर किंवा खाली जाणार. आणि याचं एक सिम्पल बेसिक हे राहतो प्राइस ऍक्शन. मी तुम्हाला सांगेन त्याच्यानंतर पुढच्या टॉपिकला आपण बोलू. तर डिरेक्शन ओळखता आली की मग त्यानंतरची गरज लागते तुम्हाला त्या त्या डिरेक्शनचं स्पीड. म्हणजे जसं आपण ट्रान्सपोर्टनी एखाद्या गावाला जातोय, कोल्हापूर मुंबईला जायचं आहे, तर बस कुठ कितीला निघते, म्हणजे डिरेक्शन मुंबईला जाणारी ती बस तर पाहिजे, रत्नागिरीत जाणाऱ्या बसला मला उपयोग नाही होणार. आणि मग दुसरी गोष्ट मला मदत करणारी ठरू शकते ती म्हणजे त्याचं स्पीड, की हायस्पीड जाणार आहे, स्टॉप घेत जाणार आहे, की पूर्ण दिवसभर मला वेळ लागणार. मग हे हायस्पीडवाला आहे ना, ह्या बस तुम्हाला तो जो थिटा आहे त्यापासून वाचवतात. म्हणजे जो टाइम डिके आहे ना, तो तुमच्या आडवा येतच नाही. डिरेक्शन ओके आहे, मार्केट पडणार आहे तुम्हालाही माहिती आहे, आणि तुम्ही पुट घेऊन बसलाय आणि तो 15 दिवसांनी पडतोय, म्हणजे तो असा थांबत 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 जाऊन पडला, तुमचं टार्गेट पण झालं, पण तुमच्या अकाउंटवर प्रॉफिट दिसला नाही बाहेरला. का? तर तो पडायचा थांबायचा, पडायचा थोडं थांबायचा, रिकवर व्हायचा, पुन्हा पडायचा. मग हे टार्गेट तर तुमचं परफेक्ट झालं, डिरेक्शन ओके होती, पण हा जो पॅच होता, जिथं जिथं मार्केट स्लो डाऊन झालं तिथं तिथं तो टाइम डिके त्रास देतो आणि मिळालेले सगळे पैसे परत जातात. म्हणजे प्रीमियम मध्ये वाढ झालेली ऑटोमॅटिकली मायनस होऊन जाते. आणि मग ह्यासाठी हा जो बीटीएसटीचा टाइम फ्रेम आहे, म्हणजे आज मी पोझिशन घेतो बाहेर म्हणून आणि 8 दिवसांनी ठरवतो इथं जाईल इथं जाईल, तर ते ठिकाण जरी तुमचं टार्गेट जरी त्यानं हिट केलं तरी तुम्हाला प्रॉफिट व्हायचे चान्सेस कमी असतात. कारण का? तर त्या बाजूचा स्पीड. आणि जिथं जिथं तो स्पीड डाऊन झालाय किंवा साईडवेज झालंय मार्केट, तर तिथं तिथं तुमचे प्रीमियम, समजा इथं मला प्रॉफिट झालाय आणि मग तिथून पुढे 2 दिवस मार्केट येत आहे, तर हा सगळा प्रॉफिटचा माझा जो वाढ झालेली आहे ना प्रीमियम मध्ये, ती ह्या साईडवेज मध्ये मायनस होऊन जात किंवा कदाचित नुकसानीत पण यायची शक्यता वाढते. हे टाइम डिके कधी एक्सेस वाढतो, तर हा एक्सपायरी मध्ये जास्त त्रास देतो, एक्सपायरीच्या डेला. आणि कॅरी फॉरवर्ड पोझिशन असतील तर तो त्या पर्सेंटेजने तुम्हाला, तो तुम्ही मिळवलेल्या प्रॉफिटमध्ये असेल किंवा तुमच्या ओरिजिनल प्रीमियमच्या प्राइसमध्ये तुम्हाला तो कमी झालेला दिसत राहील. मग ह्या सगळ्यापासून वाचायचं असेल तर उपाय काय? तर उपाय एकच आहे की तुम्ही इंट्राडेकडेच यायला पाहिजे. म्हणजे दिवसभरातच माझ्या पोझिशन बाहेर म्हणून काम करणार आहे ना, मी सांगतो पर्टिक्युलरली की तुम्ही इंट्राडे काम करणंच प्रिपेअर करा. का? तर मार्केट आता बघता तुम्ही की रोज आपला चेहरा मोहरा बदलते, मग जिकडं वारं फिरेल तिकडं आपल्याला पाठ फिरवता आली पाहिजे. जर तुम्हाला ते करता येत असेल तर तुम्हाला हा प्रकार रोजचे पैसे देतो. आजकाल म्हणजे या वॉरच्या सगळ्या वातावरणामुळं जी निफ्टी 150-200 पॉईंट चालायची ती आता 400 ते 600 पॉईंटनी हलते. पर पॉईंट तुम्हाला 65 रुपये, म्हणजे समजा तुम्हाला रोजचे 50 पॉईंट जरी त्या त्या डिरेक्शनला जाऊन घेता आले तरी साधारण 3,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. आणि ह्यासाठी भांडवल फक्त लागतं 10 ते 12 हजार, म्हणजे बाहेरचा मिनिमम कॉस्ट जरी पकडला तर. मार्केट रोज 150-200 पॉईंट ऑन अन ॲव्हरेज इतर दिवसासाठी सुद्धा हलतं. आणि मग 5-25 पॉईंट जरी तुम्हाला रोज घेता आले तरी तुमची जी इन्व्हेस्टमेंट किंवा तुम्ही जे पैसे इन करताय ते दर 20 दिवसाला म्हणजे दर महिन्याला साधारण दुपटीच्या वेगाने वाढतात तिथं. आणि मग याच्यात तुमचा कंपाऊंडिंग सारखा जर तुम्ही प्रॉपर हुशारीने प्लॅन केला की मार्केटचेच पैसे तुम्ही घेताय प्रॉफिट म्हणून आणि त्याच प्रॉफिटला तुमचं भांडवल म्हणून वापरताय हुशारीनं, आणि मग तुमचे त्या त्याप्रमाणे लॉट साईज वाढत जातात आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करताय, तर तुमचा चार्ट ना असा वाढतच जातो. 20,000 रुपयाचे 1.5-2 वर्षात करोड प्लस होऊ शकतात या मार्केटमध्ये, ऑप्शन्सच्या मार्केटमध्ये, जर तुम्हाला हुशारीने रिस्क घेता येते, मॅनेज करता येते, लॉसेस थांबवता येतात तरच. नाहीतर आज मी 1 लाख रुपये प्रॉफिट कमवला, उद्या तो झिरो व्हायचे चान्सेस जास्त आहेत, कदाचित आणि मायनस पण जायचे चान्सेस. मिळालेला प्रॉफिट मी का मिळवला हे जोपर्यंत कळत नाही तुम्हाला, ह्याचं उत्तर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत रिपीटेडली मिळवता येत नाही, लक्षात घ्या.
अंदाजे लॉटरी मी काढली आणि लागली याला काही अर्थ नाही. हे प्रॉफिट मिळवायच्या भानगडीत लॉसेस होतात, जी सगळ्यांचाच आरोप आहे की 90-95% लोक लॉसच करतायत, तर मग कसं होणार? तर हा जो लॉस आहे, तो ज्याला कळतोय की माझा लॉस का झाला, तो दुसऱ्या दिवशी तो लॉस टाळू शकतो. हे एवढंच एक सत्य आहे या मार्केटचं. मग ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या ज्ञात असायला पाहिजे, म्हणजे तुमच्या नॉलेजनीच व्हायला पाहिजे. होय, मी जायचं इकडं होतं तरी मी रॉंग साईड गेलो, त्यामुळे माझा ऍक्सिडेंट झाला, नुकसान झालं, मला मान्य आहे, मी तो लॉस ऍक्सेप्ट करतो आणि नेक्स्ट पुढच्या प्रवासाला लागतो, मला तो रिकव्हर करायचा. 5 लाख अकाउंट असू दे, 5 करोड असू दे, नाहीतर 50,000 असू दे, त्या अकाउंटच्या किती पर्सेंटेजने तुम्हाला रिस्क घ्यायची आहे हे सगळं तुमचं आधी ठरलेलं असायला पाहिजे. सकाळी मार्केट सुरू होतं 9:15ला, इथून साधारण 11:30 पर्यंत तुम्हाला दिसेल की फार चांगल्या उलाढाली होतं. नंतर दिसेल की थोडं डल होतं युरोप ओपन होईपर्यंत, म्हणजे 1:30-2 वाजेपर्यंत, आणि त्यानंतर मग क्लोजिंगला थोडीशी मूव होते. एवढंच चालतंय. मग तुम्ही 6-6.25 तास मार्केटच्या समोर बसून सकाळी 9 ते 3:30 जर 30, 40, 50 ट्रेड करताय, तर तुम्ही उपयोगाचीच नाही या मार्केटच्या. 12, 15, 20 ट्रेड होतात तरी तुम्ही भांबावलेले आहे. 5, 7, 8 वेळा तुम्ही डिसिजन चेंज करताय, कॉल पुट म्हणजे वर जाईल की खाली जाईल, तरी तुम्ही गोंधळात आहे, लक्षात घ्या. तर तुमच्याकडं हे परफेक्शन असायला पाहिजे की ह्या सेशनमध्ये काय होईल आणि ह्या सेशनमध्ये काय होईल. या मार्केटमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं, मी चार्टवर पण दाखवतो तुम्हाला, तुमचा इंटरेस्ट असेल तर. हे मार्केट कुठं ना कुठं तर अक्युमुलेट होतं, म्हणजे त्याच्यात सेलिंग प्रेशर आहे, बाईंग प्रेशर आहे, कुठंतरी ती प्राइस एकाच एरियात राहते, आणि मग अचानक काय होतं, ह्याच दोघांच्यामुळं, म्हणजे बायरची इच्छा काय की मार्केटने वर जावं, सेलरची इच्छा काय की मार्केटने खाली जावं, आणि ह्यांच्या ताकदीत फरक आला की एका बाजूचं नुकसान सुरू होतं आणि मग मार्केट कुठल्या तरी एका बाजूला जातं. मग एका बाजूला गेलं म्हणजे बाहेरना प्रॉफिट झाला. आता प्रॉफिट झाला तर ते प्रॉफिट घेऊन पण बाहेर जाणार आहेत. मग प्रॉफिट घेऊन बाहेर झाले, प्रॉफिट कुणाच झाला, त्या सेलरचे पैसे यांना गेलेत सगळे. एकाचा लॉस, दुसऱ्याचा प्रॉफिट. मध्ये काय होतं, आपण ब्रोकरेज देतो आणि गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू देतो, दुसरं काहीच नाही जात. पुन्हा मार्केट ती ताकद तयार करायसाठी ना कुठंतरी जाऊन थांबेल असं, आणि मग पुन्हा मार्केट दिशा ठरवेल. मग ती सेलरची ताकद वाढली तर खाली येईल, बाहेरची ताकद वाढली तर खाली पुढे जाईल. मग अक्युमुलेट होणं आणि डिस्ट्रीब्यूट होणं हा मार्केटचा स्वभाव आहे. तोही स्वभाव तुम्हाला फिक्स साच्यात बघता येतो, म्हणजे डोळ्यांनी कळतं काय चाललंय. मी नेहमी इथून पाठीमागच्या माझ्या वेबिनारमध्ये तुम्हाला मी स्ट्रक्चर कसं वाचायचं ते शिकवले. आहे का कोण त्यातला रिपीटर, की मार्केटची डिरेक्शन कशी ओळखायची? कोण आहे का हो आहे. त्याच्यात? आहे आहे. तर डिरेक्शनसाठी सिंपल विषय आहे की मार्केटचे हाय लो चेक करत राहायचं. मार्केटची ती चालायची पद्धत किंवा ती पायवाट आहे ना, अशीच उमटताना दिसेल तुम्हाला. म्हणजे मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला, तर हे अपट्रेंडचं स्ट्रक्चर आहे. इथून खरेदी सुरू झाली, एक लो होता, इथून प्राइस वर गेल्या का तर बाहेर वाढले म्हणून, बाहेरची ताकद वाढली म्हणून, इथं बुकिंग आलं म्हणून प्राइस रिट्रेस झाल्या, पुन्हा खरेदीत इंटरेस्ट वाढला म्हणून हा मार्केट पुन्हा इथून सुरू झाला. मग हा लो होता, त्याच्यापेक्षा वरती लो झाला, म्हणजेच हायर लो झाला. पुन्हा प्राइस वाढल्या, खरेदी वाढल्यामुळे पुन्हा बुकिंग हे येतच प्रत्येक 10 मिनिटाला, 15 मिनिटाला, अर्ध्या तासाला, 1 तासाला वाढ झाली, तर त्यातला खरेदी केलेला माणूस प्रॉफिट घेऊन बाहेर पडणारच आहे. अशी करोडो लोक काम करतात, त्यातले कित्येक लाख बाहेर जातात, कित्येक लाख परत आत येतात, आणि मग हे मार्केट असं करत राहतं, ज्याला आपण म्हणतो हायर लोचं फॉर्मेशन. आणि हे क्लिअरली अपट्रेंड सांगतं, मार्केट वर जाणार आहे सांग. मी तुम्हाला चार्टवर दाखवतो. सेम डाऊन ट्रेंडमध्ये प्राइस ड्रॉप होतात, पुन्हा वर यायला बघतं मार्केट. मग इथं सेलरची ताकद वाढली समजा, म्हणजे बाहेरचा लॉस व्हायला लागलाय, मार्केटने लो केला, सेलरला इच्छा झाली की ठीक आहे, चला थोडा प्रॉफिट घेऊन बाहेर पडू, अशी कित्येक करोड लोक आहेत. मग त्यामुळे काय होतं, पुन्हा प्राइस रिट्रेस होतात, पुन्हा सेलरचा इंटरेस्ट वाढतो, पुन्हा पडतात, पुन्हा वाढतात, पुन्हा पडतात, पुन्हा वाढतात, आणि हे जोपर्यंत सिलसिला असा चालू आहे त्याला आपण म्हणतो लोअरायचं फॉर्मेशन झालं. आणि हा सरळ सरळ डाऊन ट्रेंडचा प्रकार आहे, जिथं एका बाजूची पार्टी फुल्ली डॉमिनन्समध्ये आहे. म्हणजे अप ट्रेंडमध्ये बायर्स जिथं जिथं पुन्हा स्वस्तात मिळेल तिथं तिथं खरेदी करतायत, आणि डाऊन ट्रेंडमध्ये सेलर जिथं जिथं टॉप मिळेल तिथं तिथं विकतायत. ह्याशिवायची तिसरी अवस्था म्हणजे दोघांची ताकद इक्वल आहे किंवा दोघांचा इंटरेस्ट कमी जास्त होते, किंवा हे सिंक्रोनाइज होत नाही. कोणी कोणाला ओळखत नाही, कोणी ठरवून लॉबिंग करून इथं काही करू शकत नाही. मग बाहेर आले, प्राइस वर नेली,
प्रॉफिट बुकिंगमुळे खाली पडली, पण नवीन बायरना ताकद नाही लागली, पुन्हा सेलर आले, त्यांनीही लो केला, पुन्हा बुकिंग केलं, पुन्हा ताकद लागली नाही, आणि मग हे सिंक्रोनायझेशन नाही झाले की प्राइस अशी एका रेंजमध्ये बाउंड होते. आणि ह्यातूनच तयार होतात त्या तीन गोष्टी. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे अक्युम्युलेशन होतं, ह्याला जर आपण बेस समजला, मार्केटचा बेस तयार होतोय असं, तर मग याचं डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं. म्हणजे अपसाईड आपण म्हणतो रॅलीमध्ये गेलं मार्केट, मग बुकिंगमुळे हे कुठेतरी थांबणारच आहे, मग ते थांबतंच. आणि मग पुन्हा समजा सेलिंगची पॉवर वाढली तर ते परत खाली येईल. याला आपण असं म्हणतो की हा ड्रॉप झाला. मग एक दोन तीनच फॉर्मॅट आहेत, की एक तर रॅली होते, पुन्हा हा बेस तयार होतो, जिथं मग स्मार्ट मनी कन्सेप्ट चालल्या, सगळं ज्याचं कुणाचं नॉलेज लावलं ते सगळं आलं त्याच्यात. आणि मग तिथं जे ठरेल, मग समजा पुन्हा ह्याच्यामध्ये बाईंग ताकद वाढली, कारण इथले काही पर्सेंटेजने निघून गेले म्हणून प्राइस थांबली, मग हा बेस तयार झाला, पुन्हा रॅलीमध्ये मार्केट कन्वर्ट झालं. तिथं जाऊन पुन्हा समजा सेलिंग प्रेशर वाढली तर ड्रॉप येईल, म्हणजे हा पुन्हा रिव्हर्सल झाला, पुन्हा ते कुठेतरी थांबेल, पुन्हा ताकद जनरेट करेल, म्हणजे लिक्विडिटी घेईल, पुन्हा ड्रॉप घेईल, तर हा कंटिन्युएशन झाला. हे चारच प्रकार आहेत जिथं मार्केट चालतं. तुम्हाला मी दाखवतो चार्ट. म्हणजे हे अवघड काही सर नाही तुमचा आवाज येत नाहीये. आहे ना, आवाज येतोय येतोय. येतोय येतोय. येतोय येतोय. येतोय सर येतोय. हा, तर हे इतकं सोपं आहे प्रिडिक्ट करणं. दाखवतो मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी त्याच्यात किती सहज होतं. हे बघा, हे मार्केट इथं होतं बेसलाईनला. हा जसा आपला आता विषय झाला की अक्युम्युलेट होतं म्हणजे बेस झाला, त्याच्या आधी काय झालं होतं, इथं ड्रॉप झालेला ना, प्राइस पडलेल्या, नंतर बेस तयार झाला, पुन्हा काय झालं, मग तिथून पुन्हा रॅलीमध्ये कन्वर्ट झाला, पुन्हा बेस तयार झाला, पुन्हा रॅली झाली, आणि पुन्हा काल परवा काय झालं, तिथं थांबलेलं मार्केट आता काय करतंय, आज पुन्हा ड्रॉप झाला. त्याच्या आधी इथं बेस तयार होता. हे बघा, हे सगळं तेच आहे. मग ह्याच फॉर्मॅटमध्ये चालते, तर इथं कॉल घ्यायचे आहेत, इथं पुट घ्यायचे आहेत, इथं कॉल घ्यायचे आहेत, इथं पुट घ्यायचे आहेत. दुसरं काय करायचं आहे तुम्हाला, प्रॉफिटच प्रॉफिट आहे. आणि ह्या एक एक दिवसात 4-4 6-6 पॉईंटच्या मुवमेंट आहेत. मग टाइम फ्रेम कुठली वापरायची, हे सगळ्यात महत्वाचं ठरतं, की मग मी काम कुठल्या टाइम फ्रेमवर करू. मग ह्या जसं तुम्ही टाइम फ्रेम चेंज कराल तसं मार्केट तुमच्या समोर वेगळं. आता हे कॅन्डल वगैरे सगळ्यांना तोंडपाठ झालेलं आहे, की हे कॅन्डल स्टिकचं फॉर्मेशन आहे. ह्या जॅपनीज सगळे इन्व्हेन्शन आहे, ज्यामध्ये ग्रीन कॅन्डल म्हणजे बाईंगची, रेड म्हणजे सेलिंगची. तर ह्याच्या बरोबरीनं ही प्राइस ऍक्शन महत्वाची असते, की मार्केट थांबलं तर ते का थांबलंय, आणि मग ते कुठं पकडू शकतं, आणि मग तिथून पडतंय तर ते का पडतंय, कुठंतरी थांबेल जाईल. हे बघा, हे सगळं तेच होते रोज. आणि ह्याच्या कुठून कुठं जायचे आहेत ना, त्याच्या अॅक्युरेट लेवल आम्ही सकाळी 9:15 9:20 पर्यंतच दिलेले असतात सगळ्या स्टुडंटना. कुणी बघितलेत, मी तुमच्यावर शेअर केले सगळ्या ग्रुपवर. आजचं सुद्धा एक्झॅक्ट 800 पर्यंतचा आमचा ट्रेड होता, इथून 23,200 ते मार्केट 22,800. हे मी सकाळी 9:15 दिले क्लायंटला. किती पॉईंट झाले, 23,200 ते 800, 400 पॉईंट झाले ना वन साईड. कालचा हा मेसेज माझा वाचा, अजूनही ग्रुपवर आहे, तर एक्झॅक्ट तिथून तिथं होता, परवाचा तिथंच होता. मग हे थोडंसं ऍड ऑन त्याच्यात झालं, एक्सपर्ट झोनला गेला की त्याही गोष्टी कळतात, की मार्केट मग वर जाणार आहे ना तर ते कुठंपर्यंत जाईल, खाली जाणार आहे तर कुठंपर्यंत जाऊ शकतं. मग राहतो काय विषय, की जातानाचा प्रवास कसा असेल त्याचा, तर सकाळी 11:30 पर्यंत जोरदार असेल, 1-1:30 पर्यंत जरा नॉर्मल होईल, आणि क्लोजिंगला परत वर जाईल. आज कसं झालं, सकाळीच ड्रॉप आला, पडला, जरा स्लो झाला, 1:30-2 नंतर पुन्हा पडला. तेच झालं इथेही. हे काय, तर मग त्या त्या डिरेक्शनला आणि मग त्या त्या बाजूला जाऊन चांगल्या टाइम फ्रेमवर तुम्हाला फार चांगले ट्रेड म्हणजेच एंट्रीज मिळतात. मग टाइम फ्रेम महत्वाचे असते. तुम्ही जसं टाइम फ्रेम चेंज कराल तसा तसा इम्पॅक्ट चेंज होत राहतोय बघायचं. मग तुम्हाला 15 मिनिट, 30 मिनिट, 5 मिनिट, 3 मिनिट, 1 मिनिट, या सगळ्या टाइम फ्रेमवर काम करतायत. जसं तुमची अपेक्षा आहे, जेवढे पैसे पाहिजेत तसा तुमचा टाइम फ्रेम चेंज होतो. तुम्हाला स्विंग ट्रेडर म्हणून 3-4-5 दिवसाचं तुम्हाला प्रेडिक्शन पाहिजे, किंवा तशा पोझिशन घ्यायच्या तर अशा घेऊ शकता ना तुम्ही. हे बघा, इथं सहज सहज काय झालंय, आता विषय झाला तसा
हे काय झालेत, हायर लो झालेत. म्हणजे हा बुलिश स्ट्रक्चर होता, इथे गेल्यानंतर ब्रेक झाला, आता तो खाली येतोय, आता तो लो हाय करेल, कुठंपर्यंत जाईल, काय जाईल, हे बघा, हे सगळं त्याच्यातच आहे. म्हणजे स्ट्रक्चरही सांगतं त्या त्या टाइम फ्रेम प्रमाणे. इथं 3 दिवसाची पोझिशन होती, तुम्ही इंट्राडेला आला तर छोट्या टाइम फ्रेमवर 5 मिनिट बेस्ट वर्क होतंय बघा. इथेही तुम्हाला दिसते मार्केट सकाळी पडलं, प्रत्येक वेळी त्यानं वर यायचा प्रयत्न केला आणि काय केलं, लोअर हाय केलं. हे असंच पडलं ना. मग यात सगळ्यात काय करायचं, इथं पुट घ्यायचं आहे किंवा जिथं कुठं टॉप मिळेल तिथं पुट घ्यायचा आहे. हे सिम्पल रूल आहेत जे आपण इमोशनल होऊन किंवा अति इन्फॉर्मेशनचा मारा घेऊन बिघडवून टाकतो. मग एवढं सोपं आहे तर मग लॉस का? जर मार्केट एवढं सहज सोपंच आहे तर मग लॉस का होतोय सगळ्यांना? 90%, 99% लोक लॉसमध्ये आहेत असं म्हटलं जातं. सांगेल का कोण काय कारण असं? तर आपली प्रॉफिट व्हायला लागला ना तर ग्रीड हे रोग आहे त्या मार्केटमध्ये. किंवा लॉस व्हायला लागला तर लॉसने येणारं भीती, फिअर. आणि हे सगळं कळतंय तर कुठं इन व्हायचं नेमका पॉईंट कळत नाही किंवा काही गडबड होते, कॅन्डल चेजिंग होते, तर पळत्या गाडीत चढायची सवय ज्याला म्हटलं जातं फोमो. ही 3 कारणं आहेत मेन, ज्याच्यामुळं सगळं समजत असून सुद्धा लॉस होऊ शकतो. सगळ्यांना माहिती होतं युद्ध परत तसंच झालंय, मार्केट पडणार आहे, आता तो बातम्या आल्या की युद्ध थांबतंय, मार्केट वर जाणार, सगळ्या जगाला माहिती होतं. किती जणांनी पैसे कमवले? तर उत्तर तुम्हाला 99%चं नाहीच असं आहे. मग ही गोष्ट जर तुम्हाला कंट्रोलमध्ये आणायची असेल तर तुम्हाला काही ना काही नियम लावूनच ट्रेड करायला पाहिजे. रोज तर युद्ध होणार नाही, तर रोज ट्रम्प काय बोलणार नाही की वर गेलं खाली आलं. आता इथं सहज आपल्याला एक फंडामेंटल कळते तरी. म्हणजे रूल्स म्हणजे काय की या मार्केटची एक भाषा आहे, ज्याला प्राइस ऍक्शन म्हटलं जातं. ही मार्केट, जसं मी तुम्हाला एरोपली सांगितले की असं अक्युमुलेट होतं, मग तिथं सेलर आले पडतं इथं, तर ते बोलतोय तेवढं सहज नाही रिॲक्ट होणं. तर यासाठी ह्या गोष्टी एका इन्व्हॉल्वमेंटनी, डीप इन्व्हॉल्वमेंटनी समजून घ्यायला पाहिजेत की ही अशी कॅन्डल झाली म्हणजे काय झालं, इथं बायर असे का आले, किंवा यातली कुठली ग्रीन बायरची कॅन्डल आहे आणि कुठली ग्रीन ही सेलरची कॅन्डल आहे. लक्षात घ्या, बरेच जण आता हे पडणारं मार्केट आहे, समजा आजचं जे मार्केट आहे, इथला सेलर आहे, मीच आहे समजा, माझे 5-50 हजार लॉट आहेत आणि मला आता वाटतंय की ही रेंज बस झाली, मी प्रॉफिट केले. मग सेलर ज्यावेळी एक्झिट करतो तर तो ऍज अ बायर म्हणून एक्झिट होणार ना, मग ग्रीन येतं ते, ती ताकद कमी झाल्यावर. मग ही ग्रीन तुम्ही जर बायरची कॅन्डल म्हणत असला आणि बाय केला, मग इथे इनगल्फिंग बुलिश होऊ दे नाही तर जगातला कुठलाही पॅटर्न होऊ दे, आवर नाही जात. तर छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कळल्या पाहिजेत आणि ह्यासाठीच आपला वर्कशॉप राहतो, ज्यामध्ये एक कॉपीराईट स्ट्रॅटर्जी आहे. म्हणजे नियम तर आहेतच आहेत 100%, की ज्या नियमात काम केल्यानंतर तुम्हाला इथं इन व्हायचा, इथं व्हायचा, इथं व्हायचा, इथं व्हायचं. बरं, इन झालो, पुट घेतला, तर रिस्क काय फॅक्टरची, माझी एक्झिट कधी असणार, मग मी इथं बाहेर पडू, इथं बाहेर पडू का इथं बाहेर पडू, या सगळ्या गोष्टी डिटरमाइन राहायच्यात. म्हणजे सगळ्या ठरलेल्या आहेत. इन कुठं व्हायचं आहे, आउट कुठं व्हायचं आहे, लॉस झाला तर लॉस किती घ्यायचा आहे, प्रॉफिट झाला तर प्रॉफिट किती घ्यायचा आहे. आणि मग त्या चौकटीत तुम्ही आलात की बाकी हे सगळं क्लटर आहे ना डोक्यात बसलेलं, सगळं काढून टाकायचं. आणि असं असेल तर येसच म्हणायचं, असं असेल तर येस, हे असेल तर नो, हे असेल तर. आणि तरच आपल्याला कन्सिस्टंट प्रॉफिट कमवता येतं. कन्सिस्टंट म्हणजे रोजचा. माझ्याकडे महिनोन महिने, 3-3, 4-4 महिने स्टॉप लॉस न झालेले मेंबर आहेत. हे न पटण्यासारखं आहे, पण हे सत्य आहे. मला तुम्ही पर्सनली कॉल करा, मी त्या लोकांचे तुम्हाला नंबर देतो, तुम्ही बोलू शकता. कदाचित पुण्यातले, मुंबईतले, तुम्ही कुठं राहता तिथले असू शकतात. तर हे शक्य आहे अगदी 100%नी कन्सिस्टंट राहता येणं. मग थोडं आपल्या इमोशनवर कंट्रोल आणणं. आपल्याकडे एक प्रॉपर स्ट्रॅटर्जी असण्याचा फायदा काय माहितीये, जर नियम आपण ठरवलेत की मी असंच वागणार आहे आणि असंच करणार आहे, असं असेल तर नो, असं असेल तर yes, तर मग तुमच्या इमोशनची इन्व्हॉल्वमेंट राहत नाही. तुम्ही फक्त त्या समोर होणाऱ्या गोष्टींना रिॲक्ट करताय. म्हणजे ही मेजॉरिटी जी मार्केटला चालवा लागली त्यांना फक्त रिॲक्ट व्हायचं आहे रोज. मग बाकी डोक्याला कसलाही ताण नाही, कसलाही विचार नाही. ह्याच्यासाठी इंटेलिजन्स लागत नाही, झिरो. या मार्केटमध्येच मुळात
इंटेलिजन्सनी प्रॉफिटच कमवता येत नाही. जे फॉलो करतात ना या चाललेल्या गोष्टीला तीच लोक प्रॉफिटमध्ये आहेत. म्हणजे आपण खरोखर अडाणी असणं किंवा तसं सोंग तरी घेता आलं पाहिजे आणि आपण ह्यालाच येस म्हणायला पाहिजे. हुशारी आपल्या काही काम इतकं पडलंय म्हणून वर जाईल, इतकं पडलंय म्हणून वर जाईल, इथनं वर जाईल, ते 80 आलं, 50 आलं, ओव्हर डाटा आलं, वर जाईल. ही अशी जर लोक लॉस घेणार आहेत सगळे, असा विचार करून करून जी आज कॉल बाय करत आलीत ना, त्याच लोकांचा प्रॉफिट सगळ्या इथल्या सेलरना मिळाला. मग त्यांचं पर्सेंटेज आहे 99%, 90%पेक्षा जास्त पैसे घालवणाऱ्यांचा, आणि कमवणारे ते जे 3, 5, 10% आहेत ना, ते जोरदार कमवत आहेत. आणि मग हे तुम्हालाही तुमच्याबरोबर व्हावं असं वाटत असेल तर नियमात बसवायचं. म्हणजे मग तो सायकॉलॉजी वगैरे ती ग्रीड फिअर सगळंच ऑटोमॅटिकली कंट्रोलमध्ये येतं. मग नियमात बसवणं म्हणजे काय, तर एका साच्यात काम करायचं आपल्याला. आपले टाइम सुद्धा ठरलेली असायला पाहिजे, फिक्स मी याच टाइमला. आणि तुम्हाला करोड रुपये कमवायला 6 तास बसायची गरज नाही लागत. शिकतानाचा जो पॅच आहे तो गरजेचा आहे, पण नंतर तुम्हाला तुमच्या हक्काचे तास 2 तास बसवतात. मग चांगला सेशन कुठं आहे, कुठं आपण ट्रॅप होऊ शकतो, कुठं अडकू शकतो. मग डिटेल तर सगळे शिकायचेच आहेत मार्केटचे, की कशा असतात, ट्रॅप कसे तयार होतात, लिक्विडिटी कशी वर्क होते, पुलबॅक कसे जनरेट होतात, मोमेंटम कसा जनरेट होतो, डिरेक्शन चेंज कसा होतो, रिव्हर्सल मार्केट कसं होतं, कंटिन्यू आहे कसं ओळखायचं, हे सगळ्या गोष्टी तर तुम्हाला समजल्याच पाहिजे. आणि सगळं समजूनही मग रिॲक्ट होता आलं पाहिजे. त्यासाठीच आपला वर्कशॉप राहतो. कॉपीराइट सब्जेक्ट आहे टोटली, ज्याच्यामध्ये 10-12 रूल्स आहेत. ज्यामध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं की स्ट्रक्चरला कसं रिॲक्ट व्हायचं आहे, कसे बॉटमला कॉल बाय करायचे, कसे टॉपला पुट सेल करायचे. आणि मग रिस्क फॅक्टर तर त्याच्यामध्ये आलाच, की कसा आपण रिस्क मॅनेज कशी करायचे, लॉसेस झाले तर रिकव्हरी कशी करायची, या सगळ्या गोष्टी आल्या ज्या काही ट्रेडिंगला लागतात त्या. तर आपली इन्स्टिट्यूट आहे कोल्हापूरमध्ये, ज्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही वर्कशॉप चालतात. ऑनलाईनची ही बॅच आपली असेल आता उद्यापासून, शनिवार, रविवार, सोमवार, संध्याकाळी 7 ते रात्री 9:30, 10. काहीही माहिती नसेल तुम्हाला तरी तुम्ही जॉईन करू शकता. पूर्णतः तुम्हाला समजेपर्यंत शिकवलं जातं. हा ॲक्सेसच राहतो लाईफ टाईम, म्हणजे आयुष्यभरासाठीचा ॲक्सेस आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः क्विट करत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्याबरोबर कनेक्टेड असाल. रिपीट वर्कशॉप करता येतात एका पर्टिक्युलर 1,000-1,500च्या कमिटमेंट फीमध्ये. म्हणजे समजलं नसेल तर रिपीटेड कितीही करता येतं. फ्री रिव्ह्यू मिटिंग असतात आपल्यामध्ये आधी 15 दिवसात, महिन्यात, की जिथं आपण पुन्हा सगळी एकत्र येतो, पुन्हा त्या झालेल्या ट्रेडबद्दल होणाऱ्या मग काही चुका असतात, सायकॉलॉजी हे ते, एकमेकाच्या चर्चेने त्या गोष्टी क्लिअर होत जातात. लाईव्ह मार्केट तुम्हाला माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये कधीही येऊन बसता येतं, कधीही. फक्त एक फोन करायचा आहे, मी येतो उद्या, आणि आमच्याबरोबर बसूनच ट्रेड करता येतात. हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रात आपल्या इन्स्टिट्यूटला चालतं. आणि त्याच्यासाठी कसलेही चार्जेस नाहीत. यासाठी लागणारं जे अनालिसिससाठी सॉफ्टवेअर आहे, फोन ॲप आहे, ते सुद्धा तुम्हाला फ्रीली अपलोड करून मिळतं. आणि जी स्ट्रॅटर्जी आहे ती आधी शिकून घेऊन मग वापरायची कशी, हा प्रवास चालू होतो. ती प्रोसेस राहते. कुणाला 2 दिवसात कळतं, कुणाला 20 दिवस लागतात. मग तो सगळा सपोर्ट आमच्याकडून तुम्हाला मिळत राहतो, अगदी 24/7. ॲश्युरन्स तुम्हाला एवढा देतो की तुमची थोडीशी त्रास घ्यायची, डिसिप्लिन काम करायची जर तयारी असेल तर भांडवल ह्या मार्केटमध्ये कसलाही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही. कुठलीही कितीही छोट्या भांडवलातून तुम्हाला सुरू करता येऊ शकतं. ऑप्शन्स हा एकमेव सेगमेंट राहिलाय मार्केटमध्ये 5-50 हजार रुपयात, 5-25 हजार रुपयात चांगले पैसे कमवण्याचा. आणि मग बरंच आहे, दुनिया रिकामी आपल्यासाठी. भाषा शिकलात मार्केटची तर कुठल्याही सेगमेंटमध्ये जाऊन तुम्हाला सेम रिझल्ट मिळवता येतात. हा विषय जरी ऑप्शन्सचा असला तरी फ्युचर आणि ऑप्शन्स या दोन्ही सेगमेंटमधला आपला अभ्यास होतो. दोन्हीकडे तुम्हाला काम करता येतं, ज्यामध्ये कमोडिटी एक्सचेंजमधल्या सगळ्या स्क्रिप्टमध्ये आणि शिवाय ऑप्शन्समध्ये. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा काही वर्कशॉप वगैरे करायची गरज नाही राहत. ऑप्शन्सला फक्त आपण रिॲक्ट ॲज अ बायर होतो, की आपण अपट्रेंड मार्केटला कॉल बाय करतो आणि डाऊन ट्रेंडला आपण पुट बाय करतो. बाय रिॲक्ट होतो म्हणून बायर म्हटलं जातं. काम आपण त्या फ्युचरच्या ट्रेडर सारखंच करतो. प्रेडिक्ट आपल्याला तेच करायचं की मार्केट वर जाणार आहे की खाली जाणार आहे की कुठंच नाही जाणार. तर ह्या गोष्टींचा वर्कशॉप असेल आपला उद्यापासून. संध्याकाळी 7ला सुरू होईल, 9:30-10 पर्यंत चालतो. शनिवार, रविवार आणि सोमवार असे 3 दिवस असेल. त्यानंतर तुम्हाला ग्रुप मिळतील.
ज्या ग्रुपमध्ये लाईव्ह ग्रुप असतात आपल्या सगळ्या जुन्या स्टुडंटचे आहेत त्याच्याबरोबर कनेक्ट होतात. तुमच्या सगळ्या क्वेरीज वगैरे सगळ्या तिथं बोलता येतात तुम्हाला. माझ्याबरोबर कनेक्टेड राहता, आमच्या स्टाफ बरोबर कनेक्टेड राहता, जेणेकरून तुम्हाला जो लागणारा सपोर्ट आहे तो कंटिन्यू राहावा. तर याची जी फीज आहे ती आहे एक सेकंड, ती आहे फक्त 9,500. एनरोल कसं करता येईल तुम्हाला, तर तुमचा हा माझाच नंबर आहे ज्या ग्रुपवर तुम्ही जॉईन झालाय, 7020146606 या नंबरवर तुम्ही जीपे फोनपे करू शकता. हे डिटेल्स सगळे तुम्हाला ग्रुपवर मिळतील. सिलेबस काय असेल तेही तुम्हाला ग्रुपवर नंतर पाठवतो मी. काही रिव्ह्यू रिझल्ट पाहिजे असेल तर बिंदास मला या नंबरवर मेसेज करू शकता. तुम्हाला याच्याशिवाय काहीही बोलायचं असेल तर आमचा इन्स्टिट्यूटचा स्कॅन कोड आहे, हे सगळं मी पाठवतो. 9,500 फीज तुम्हाला जीपे फोनपे करता येते. या नंबरवर करा आणि त्याचा स्क्रीनशॉट शेअर करा या नंबरवर. क्रेडिट कार्डनी वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही मला वैयक्तिक मेसेज करू शकता, जिथे मी तुम्हाला बाकीचे डिटेल्स देऊ शकतो. हे उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, 7 वाजता आपला वर्कशॉप सुरू होईल. 5 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे डिसिजन घेण्याची. तुम्हाला मिळेल गॅरंटेड ॲश्युअर्ड वर्क होणारी स्ट्रॅटेजी, ज्याचा वापर 2,500-3,000 लोक ऑलरेडी करतायत. आणि माझ्याकडे 20-30 हजारापासून 2-2 करोडकडे गेलेले मेंबर्स आहेत. पर डे 5-25 हजार, 5,000, 3,000, 4,000 त्याच्या त्याच्या भांडवलाकडून कन्सिस्टंट मिळवणारे कित्येक मेंबर आहेत, म्हणजे शेकडो मेंबर आहेत. त्याचं एक आपलं चॅनल होतं ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या स्टोरीज असायच्या मोटिवेशनल. तर ते आता युट्यूबचे नियम बदलले, जिथं PNL शेअर करता येत नाही म्हणून ते बंद झाले. तरी आपण आता ते लर्निंग चॅनल म्हणून ट्रेंड लाईन्स जे सुरू केले त्याचे मी बऱ्याचदा टाकतो ग्रुपवर, तर त्याचे सबस्क्राईब पण व्हा. तिथे बरेचसे असे नॉलेजचे व्हिडिओ वगैरे शेअर करायचा पुढचा विषय आहे. तर याशिवाय तुम्हाला काही बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोलू शकता माझ्याबरोबर. ऑफलाईन वर्कशॉप असतात ते इथे इन्स्टिट्यूटमध्ये होतात. लाईव्ह मार्केटमध्ये 4 दिवसाचे सेशन असतात आणि प्रॅक्टिकल अनलिमिटेड आहे. लाईव्ह मार्केटमध्येच तुम्ही कंटिन्यू 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर आमच्याबरोबर बसूनच ट्रेड करू शकता. ऑनलाईनला तसाच पॅरलल सपोर्ट मिळतो, फक्त आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कॉल आणि याच्या माध्यमातून कनेक्टेड असतो. रेकॉर्डिंग सर कॉपीराईट असल्यामुळे मिळत नाही, तेवढाच विषय. तुम्हाला रिपीट त्यासाठीच आपण ठेवलंय की तुम्हाला लाईव्ह रिपीट करता येतं कधी. तर बोला तर तुमचा वेळ. ऑनलाईन आणि ऑफलाईनची फीज सारखीच आहे का सर? नाही नाही, ऑफलाईनची 30,000 आणि अच्छा. ऑनलाईन 2,500. सर मग ऑनलाईन बॅच किती दिवस राहील? 3 दिवस, शनिवार रविवार सोमवार. अच्छा. आणि रिपीटेड मग प्रत्येक तुम्हाला वीकला कधी रिपीटेड होतं? वेळ येत नाही ती, जरी कधी वाटलं की मला या गोष्टी कळलेल्या नाहीत, पर्सनली तुम्ही कनेक्टेड राहताच आमच्या बरोबर. स्टाफ आहे किंवा ओके. पूर्ण वर्कशॉप करायचा असेल तर तोही करता येतो, फक्त 1,500 रुपयाच्या फीजमध्ये. हम्म, हम्म. पूर्ण वर्कशॉप म्हणजे सर, म्हणजे नंतरचे पुन्हा 3 दिवस काय? हा, पुन्हा आपले असतात ना महिन्यातून शनिवार रविवार असे, तर ते करता येतं. अच्छा, ओके. म्हणजे हे वन टाइमची 9,500 रुपये फीज आहे. येस सर. ओके. ऑनलाईन करून ऑफलाईन पण कन्वर्ट करता येतं नंतर तुम्हाला जर इच्छा झाली तर. त्यामुळे तशी सर मग तुमच्या त्याची त्याची काही प्रोसेस राहील? समजा मी आता ऑनलाईन केलं आहे आणि मला ऑफलाईन पण करायचं आहे पेड येऊन. केलेलं डिस्काउंटेड राहतं, जे काही पेड केलेली. अच्छा, ओके. म्हणजे बाकीची फीज मला पेड करावी लागेल ही सोडून. Yes. तर ऑप्शन्स, कोणीही सांगत असेल तुम्हाला की ऑप्शन्स मध्ये प्रॉफिट होत नाही, तर हे सगळं चुकीचं आहे. गैरसमज आहेत ते, काही गोष्टी समजल्या नसल्यामुळे किंवा माहिती करून न घेतल्यामुळे. ऑप्शन्स मध्ये दी बेस्ट आणि कन्सिस्टंट नफा मिळू शकतो आणि मिळतो. माझ्याकडे शेकडो मेंबर आहेत, ते तुम्हाला समजू शकतं आपल्यावर कनेक्ट झाल्यानंतर, किंवा तुम्ही पर्सनली सुद्धा कधी शक्य झालं तुम्हाला तर व्हिजिट करू शकता आपल्या इन्स्टिट्यूटला. काही विचारायचं असेल तर माझा नंबर आहे 9860977077. तुम्ही कॉलही करू शकता, व्हॉट्सअप करू शकता.
हॅलो. हा बोला. मी विठ्ठल देसाई बोलतोय. अच्छा, मला एक विचार होतं, मंडे समजा सॅटर्डे संडेला मला इश्यू नाहीये अटेंड करायला, पण मंडेला समजा मला इश्यू आला तर त्याचं रेकॉर्डेड आपल्याला मिळेल का? मंडेचं फिनिशिंग असतं ते आपण तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्ही राहताय कनेक्टेड, मी करेन त्याची व्यवस्था तुम्हाला, पण शक्यतो लाईव्ह असतानाच अटेंड केलेलं चांगलं. अच्छा, झालं बाय ठीक आहे, चान्स चालेल. तसा काही इश्यूज झाला तर आपण बोलू शकतो त्याच्याबद्दल काय करायचं. हा, चालेल, ठीक आहे, ओके. तो आणि काय उद्यापासून 7 ते मेजर प्रॉब्लेम नाही तो. नाही ना? ओके, चालेल, ठीक आहे. सर मी प्रदीप बोलतोय. हा बोला. सर नेक्स्ट ऑनलाईन क्लासेस केव्हा राहतील? बिकॉज उद्या आणि कदाचित उद्या मी अटेंड करू शकणार नाही. असतात ना नेक्स्ट ग्रुपवर, तुम्ही कंटिन्यू राहा इझी ऑप्शनच्या. आपली महिन्यातून दोन तरी, किमान दोन तरी असतातच 15 दिवसाच्या गॅपनी. ठीक आहे सर, मी नेक्स्ट पूर्वी अटेंड करेन. असायचे प्रत्येक आठवड्याला, ते थोडंसं तर कमी झालं. चालेल सर, थँक्यू. नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम. ओके सर, थँक्यू. गाईडलाईन्स तुम्हाला सगळ्या मिळतात, जसं की रोजचं ॲक्युरेट लेवल्स मिळतात, जे आजपर्यंत 1.5-2 वर्षाचं आमच्याकडं किमान रेकॉर्डच आहे, की ज्यामध्ये 95% जास्त ॲक्युरेसी आहे. स्ट्रॅटर्जीची ॲक्युरेसी म्हटलं तर 95% जास्त मिळू शकते. लॉसेस फार, म्हणजे रिस्क फॅक्टर फार कमी आहे. आणि रेंज तर तुम्हाला मी शेअर केलेलेच आहेत सगळे, 3-400 पॉईंटचे ट्रेड तुम्हाला. मग ट्रेल कसे करायचे, काय करायचे, स्टॉप लॉस कसे कंटिन्यू करायचे, मल्टिपल लॉटमध्ये असेल तर काय करायचं, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन मिळत जातात. तर डिसिजन घ्या आणि ठरवा. हॅलो सर. हा बोला. ह्याच्या क्लासमध्ये फक्त इंट्राडे बद्दलच शिकवणार की स्विंग ट्रेडिंग काय कमोडिटी वगैरे सगळे? तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शन्स मधलं इंट्राडे, आमचं टार्गेटेड एरिया असतो ऑप्शन्स, प्युअरली टार्गेट जे राहतं ना ते ऑप्शनला. पण तुम्हाला मूळ गोष्टच कळली ना मार्केटची, जी भाषा मी म्हणतोय प्राइस ऍक्शनची, की तुम्हाला रिॲक्ट कुठल्याही सेगमेंटमध्ये होता येतं, सोपं होतं. थोडेफार हे करायला लागतात, काय अल्टरेशन करायला लागतात, ते आमच्याबरोबर बोलून तुम्हाला कळतात. इव्हन तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचं आहे किंवा इक्विटीमध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंगचा फार चांगला फॉर्म्युला आपल्याकडून मिळू शकतो. कमोडिटी तर ऑटोमॅटिकली देतं त्याच्यात, आणि ऑप्शन्स तर आहेच आहे. ओके, थँक्यू. पण वर्कशॉपमध्ये आपलं टार्गेट राहील फक्त ऑप्शन्सवर, आणि नंतर तुम्हाला वैयक्तिक काही बऱ्याच जणांना काय होतं की सकाळी वेळच मिळत नाही, मग त्यांना कमोडिटीमध्ये इंटरेस्ट असतो, तर तुम्हाला ते फ्री ऑफ चार्ज त्याच्यासाठी कंटिन्यू केलं जातं तिकडच्या सेटअपनुसार, की तिथं मग काय करायला पाहिजे, काय नको करायला, या सगळ्या. नाही नाही, पण हे 3 दिवसाच्या क्लासमध्ये कमोडिटीचं आहे की ते वेगळं करावं लागेल का? कुठलेही चार्जेस तुमच्याकडून घेते, तुम्ही बोलून 3 दिवस मूळ गोष्ट शिकलात की काहीही बोलता येईल ना माझ्याबरोबर तुम्हाला, की आता मी उद्यापासून कमोडिटी करणार तर काय करायचे चेंजेस मी सांगू शकतो ना तुम्हाला. ओके सर, थँक्यू सर. हॅलो हॅलो सर. सर. हा बोला. हा बोला चौधरी सर. हा सर, मला हे 3 दिवसाचंच आहे का आपलं अटेंड? होय होय, ऑनलाईन हा 3 दिवसाचाच वर्कशॉप राहतो. ओके सर. काय तेच विचारा. प्रॉब्लेम? काही नाही, याची रेकॉर्डिंग भेटते का आपल्याला? समजा सकाळी जर टाइम नाही भेटला आपला संध्याकाळच्या टायमाला तर नाही हे नाही नाही सर, काय होतं कॉपीराइट सब्जेक्ट असल्यामुळे रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल नाही तो. काही मिस झालं तर रिपीट करता येतं नेक्स्ट सेशन वगैरे आमचे, ओके सर. रिपीट करता येतात बार. फ्री मध्ये करता येते का सर परत ते? हा. फ्री मध्ये होईल ना डबल, म्हणजे नाही जरी आपण हो हो आता? हो हो हो. होय होय हो. ओके सर, थँक्यू सर, एवढेच विचार. हॅलो. हा बोला. हा सर, ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये फरक काय आहे? म्हणजे ऑफलाईन कसं मध्ये असणार ते? आपण लाईव्ह मार्केटच असतो, अनलिमिटेड हावरचं प्रॅक्टिकल आहे, तुम्ही महिनाभर आमच्या बरोबर ट्रेड करतच शिकता, हा फायदा नाही. ऑनलाईन मध्ये आपण लेक्चर मध्ये बोलतो, बरोबर ना. हा सर. लाईव्ह मार्केटमध्ये बसूनच समोरच लाईव्ह ट्रेड करणं हा प्लस पॉईंट राहतो ना त्याच्यासाठी, आणि मग बाकी सेटअप आहे आमचा, बसायची व्यवस्था, इंटरनेट, या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होतात तुम्हाला, त्याच्यात स्टाफ आहे, स्क्रीन असतात, ओके. त्यासाठी चार्ज ओके. राहतो. ओके सर. थँक्यू.
नोट्स आपल्याला तयार करायचे आहेत, धनश्री गोडके मॅडम. सायकोलॉजी अँड माइंडसेट, प्रसाद चौधरी साहेब. सायकोलॉजी असा कुठला मॅटर नाही, आपण इमोशनल होतो ना, त्यामुळे आपल्याला वाटायला चालू होतं की सायकोलॉजी काय. इथं लॉसेस जर तुम्ही केले किंवा तुमचा अनुभव तसा असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जर्नल करायला सुरू करा, लिहायला सुरू करा रोजच्या रोज. आपल्याला वाटत असतं की मला सगळं कळतंय, माझं काय चुकलं, पण आपण त्याच चुका परत परत रिपीटेडली करतो काही अंतराच्या गॅपनी. आणि मग त्या जर लिहिले नसतील किंवा जर्नलिंग नसेल तर त्या नोट आउट करता येत नाहीत आणि मग त्याच्यात सुधारणा करता येत नाही की नेमकं माझं चुकतंय, म्हणजे मी कुठल्या कुठल्या एरियात जाऊन चुकतोय, मी रिव्हर्सलला चुकतोय की मी कंटिन्युएशनला वेगळं प्रेडिक्ट करतोय की मी एक्सपायरीमध्ये ओव्हर डॉमिनन्स घेऊन मार्केटचा स्वस्त मिळतात म्हणून लॉट साईज मध्ये माझा प्रॉब्लेम आहे की प्रॉपर मी प्लॅनवर कामच करत नाही की माझ्या इन आउट ठरलेल्याच नाहीत. लॉस फक्त याच गोष्टींच्यामुळे होतं आणि ते एकदा तुम्हाला कळायला पाहिजे की माझं चुकतंय म्हणजे नेमकं काय चुकतंय. आणि मग सायकोलॉजी काय, तुम्ही विनिंग ट्रेड केलात, जिंकायला लागला की जिंकायची सवय लागते, लॉस करायला लागला की लॉसची सवय लागते. सिंपल गोष्ट आहे. लॉस प्रॉफिट अशा गोंधळातून तुम्ही 10 लॉस करताय आणि 2-3 प्रॉफिट मिळालेले असतात तर तुम्हाला तुमच्याकडे मेजॉरिटी लॉसचीच आहे, मग ती लॉसचीच व्हायचेच चान्सेस जास्त राहतात. आणि त्याला सायकोलॉजी ती दुरुस्त होत नाही, ती डेलिबरेटली चेंज करायला लागते, ती आपोआप, त्याला कुठलं औषध नाही आहे. मग तुम्हाला आधी जिंकायची सवय लावून घ्यायला पाहिजे. जसे की आपले स्पोर्ट्समध्ये क्रिकेटर आहे समजा, एखादा चांगला नॉलेजेबल प्लेअर आहे पण त्याला झिरोवरच आउट जाते तर नाही इलाज आहे ना, मग त्याला नेटमध्ये जाऊन पुन्हा बॅटला बॉल लागायची प्रॅक्टिस करायला लागते, पुन्हा तो कॉन्फिडन्स घेऊन मार्केटमध्ये यायला लागतं. तर तसंच ट्रेडरचंही तसंच आहे. इथं आपोआप काही होत नाही, प्रॉफिट आणि लॉस हा डेलिबरेटलीच करायला लागतो आणि तो आपण कळत न कळत सवयीनं करतो जास्त वेळ. मग चांगली सवय असेल तर ती मोडत नाही, मग जशी प्रॉफिटची सवय लागली ना तर ती मोडायला पण फार कष्ट घ्यायला लागतात. तशी लॉसची सवय मोडायची असेल तरी ती कष्ट घ्यायची तुमची तयारी पाहिजे की आपल्याला काही प्रॉफिट्सच करायचे आहेत. मग ते प्रॉफिट व्हायला लागले की आपोआप ती सवय पण जाते, लॉसची सवय पण जाते. सर ऑफलाईनची फी किती सांगायचे सर? 30,000. तर किती दिवस राहतो क्लास? तोही लाईफ टाईम ऍक्सेस आहे, वर्कशॉप असतात 4 दिवसच. तर त्याच्यामध्ये राहणं वगैरे जेवण वगैरे कसं राहते का? अं, म्हणजे जेवण त्यामध्ये वगैरे राहायचं, काय म्हटलं? राहणं आणि जेवण वगैरे असं काही इन्क्लूड राहते का सर? नाही नाही नाही, राहणं जेवण खाणं तुम्हाला करावं लागेल. मला कॉल करा ज्यांना कोणाला काही विचारायचं असेल तर. तर हा प्युअरली ऑनलाईन वर्कशॉप होईल, ऑप्शन्सच टार्गेट असेल आपलं, ऑप्शन बाईंग म्हणून. उद्या, परवा आणि सोमवारी 3 दिवस असेल. लाईफ टाईमचा ऍक्सेस राहतो, सगळी तुम्हाला सपोर्ट सिस्टीम आपली राहते लाईफ टाईमसाठी. ऑप्शन्स फार चांगले वर्क होतात, दररोज पैसा कमवता येऊ शकतो, इन्कमचा हा सोर्स ठरू शकतो किंवा करिअरही होऊ शकतं. बेसलाईन पासून जर प्रॉपर समजून घेत चाललात आणि एक चांगली स्ट्रॅटेजी तुम्हाला जर मिळाली जी 90-95% जास्त, 100% म्हणायचं नाही म्हणून मी ते म्हणत नाही, वर्क होत असेल तर तुमचा प्रवास सोपा होतो. तर डिसिजन घ्या. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे आणि बाकी सगळे डिटेल्स मी ग्रुपवर शेअर करतो. याशिवाय कुणाला काही बोलायचं असेल तर मला कॉल करू शकता त्या 770777 नंबरवर किंवा 702014 तिथेही करू शकता. तर उपस्थितीबद्दल धन्यवाद. एक आशा की या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण काहीतरी तुम्हाला त्याचा उपयोग होऊन जाईल. म्हणजे हा जरी वर्कशॉप आपला फ्री असेल काय असेल तरी तो नॉलेजेबल असावा. असं वाटलं का की काहीतरी बाबा थोडंफार समजलं असं कुणाला, की याच्यात काही चेंजेस पाहिजेत असं असेल तरी तुम्ही मला मेसेज करू शकता पर्सनल की मला ह्या सब्जेक्टवर बोललं असता बरं झालं असतं किंवा हे तुमच्यात ऍड ऑन ठेवा. काही कसल्याही ट्रेडिंग रिलेटेड तुमच्या सूचना असतील तर बिनधास्त मला पाठवा. ओके, थँक्यू. तर रेकॉर्डिंग ठेवली असती तर बघता आला असतं डबल.
वर्कशॉपचं ना काही गरज हो. लागत नाही सर. तुम्ही अटेंड केलं ना तुम्हाला बघायला लागणार नाही लाईफ टाईम मध्ये. एवढं व्यवस्थित तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, समजवल्या जातात आणि बाकी लाईव्ह आपण ग्रुपवर राहतोच ना. अच्छा. त्यामुळे रेकॉर्डिंगचा काय आणि रेकॉर्डेड कोर्सेस करू पण नका. ओके ओके. दिले तरी करू नका कुणी. त्याचा काही फायदा होत नाही. आपल्याला लाईव्ह करणं फायद्याचं राहतं. रोज सर सकाळी तुम्ही लाईव्ह असता का? नाही नाही, आपण असतो ग्रुप आणि सगळे सकाळी 9:15लाच मी लेवल दिलेले असतात. फक्त ते लेवल एकदा आल्यानंतर काम काय करायचंय ते कळलेलं असतं आधीच तुम्हाला 9:15ला. कुठं कसं करायचंय ते स्ट्रॅटेजीच समजतं. फक्त तेवढं करत राहायचंय. ओके सर. चला, आभार आहे सगळ्यांचा. थँक्यू सर. गुड नाईट.